श्रीराम चांडक तुमचे सगळ्यांचे आज उद्योगवर्धिनीतर्फे स्वागत करतो आजच्या इलेक्ट्रिक व्हेकल या सब्जेक्टच्या वेबिनारमध्ये. बेसिकली आज आपण डिस्कस करणार आहे की इलेक्ट्रिक व्हेकल एवढी इंडस्ट्री बूम होते, याच्यामध्ये एवढ्या अपॉर्च्युनिटीज होत आहे. आज कोणी इलेक्ट्रिक व्हेकल परचेस करण्याच्या आधी इलेक्ट्रिक व्हेकलचा नक्कीच विचार करतो. तर इलेक्ट्रिक व्हेकल हा खूप मोठी इंडस्ट्री होते इंडियामध्ये. आज त्याच्याशी रिलेटेड स्पेअर पार्ट असेल, बॅटरीज असेल, असेंब्ली असेल किंवा त्याचे जॉब्स असेल किंवा शोरूम्स असेल, अशा खूप अपॉर्च्युनिटीज आज इंडियामध्ये जनरेट होत आहे आणि याचा ऍक्सेप्टन्स दिवसेंदिवस वाढत चाललंय. मी स्वतः इलेक्ट्रिक व्हेकल यूज करतो आणि आता मी आयसी म्हणजे ज्या पेट्रोल व्हेकलचा विचार सुद्धा नाही करू शकणार. इतका मला कन्व्हिनियन्स आहे, इतका सॉफ्ट त्याचा राईड एक्सपिरियन्स आहे आणि त्याची रेंज एन्झायटी नाही आहे, काहीच नाही. म्हणजे सिटीमध्ये फिरायला खूप जास्त कन्व्हिनियन्स आहे. सो हा कन्व्हिनियन्स दिवसेंदिवस वाढत चाललाय. लोकांना अजून त्याच्यामध्ये कन्व्हिनियंट वाटायला लागले आणि आज हे सगळे लोक इलेक्ट्रिक व्हेकल इंडस्ट्रीमध्ये स्विच होणार आहे. तर ऑब्व्हियसली फॉरेनमध्ये, बाहेरच्या देशामध्ये याचं खूप जास्त पेनिट्रेशन आहे आणि इंडियामध्ये सुद्धा याचं वाढत जाणारच आहे. सो या इंडस्ट्रीमध्ये आपण एंट्री केली पाहिजे. या इंडस्ट्रीमध्ये बरेच ऑप्शन्स आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटीज फर्स्ट ऑफ ऑल खूप आहे. म्हणजे आमच्या नेटवर्कमध्ये एवढेच इलेक्ट्रिक व्हेकल ओनर्स आहे, शोरूम ओनर्स आहे, की ते कॉन्स्टंटली आम्हाला जॉब रिक्वायरमेंट टाकत असतात आणि आमच्या बऱ्याचशा स्टुडंट्सला आम्ही तिथे प्लेस करतो. बट तरी ती डिमांड फुलफिल होत नाही, इतके जॉब्स या इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये. मग ते मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड असेल, एखाद्या शोरूम मध्ये असेल, सेल्स, रिपेअर, बऱ्याचशा मेंटेनन्स असेल, टेक्निकल सपोर्ट असेल, बऱ्याचशा गोष्टींमध्ये आज इलेक्ट्रिक व्हेकलचे जॉब्स आहे. आणि मार्केटमध्ये तसा टॅलेंट अवेलेबल नाही की ज्यांना हे इलेक्ट्रिक व्हेकल समजतं, याच्यातले टेक्नॉलॉजी समजते, ट्रबल शूटिंग समजतं. सो हा टेक्निकल टॅलेंट सुद्धा अवेलेबल नाहीये. आणि बेसिकली इलेक्ट्रिक व्हेकलचे शोरूमच्या ऑपॉर्च्युनिटीज आहे. तुम्हाला डिस्ट्रीब्युशन टाकायचं असेल तर आमच्या 4 पार्टिसिपंट्सनी ऑलरेडी इलेक्ट्रिक व्हेकलचे शोरूम सुद्धा टाकले आणि त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे. कारण बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल ते एक टेक्निकली साऊंड असल्यामुळे ते प्रॉपरली सेल करू शकतात, कन्व्हिन्स करू शकतात कस्टमर्सला आणि त्याचे फायदे प्रॉपरली सांगू शकतात. तर असे इलेक्ट्रिक व्हेकलचे शोरूम सुद्धा आमच्या पार्टिसिपंट्सनी सुरू केले. आमच्या एका पार्टिसिपंटने इलेक्ट्रिक व्हेकलचं मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा सुरू केलेलं आहे, ज्याचं आज म्हणजे मंथली 250 to 300 त्यांचे इलेक्ट्रिक व्हेकल सेल होत आहे. असेंब्लीचा बिझनेस आहे, असेंब्ली, रिपेअर, मेंटेनन्स, बरेच असे अपॉर्च्युनिटीज आहेत जे आज इलेक्ट्रिक व्हेकल सेक्टरमध्ये आहेत. तर या सेक्टरमध्ये आपण नक्कीच सामील झालं पाहिजे आणि या सेक्टरचे काय कंपोनंट्स आहे, त्याच्यातल्या जे टेक्निकल गोष्टी आहे, त्याच्यानंतर याचं गव्हर्नमेंट स्कीम्स काय काय आहे, त्याच्यामधले जे काही विषय आहेत, सगळे बॅटरीज असेल, चार्जिंग स्टेशन असेल, या सगळ्या विषयावरती आपल्याला नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. याच्यामुळेच आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल वरती आम्ही प्रोग्राम्स घेतो आणि याचाच हा तसाच वेबिनार ऑर्गनाइज केलाय की याच्याबद्दल अवेअरनेस जास्तीत जास्त मार्केटमध्ये झाली पाहिजे, जागोजागी प्रत्येक ठिकाणी पोहोचली पाहिजे. कारण ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आपण एनकॅश करू शकतो. या अपॉर्च्युनिटीमध्ये आपण सामील होऊ शकतो. सो आता आपल्याला जे आजचे मेंटॉर आहे, जे आजचे स्पीकर आहे, ते प्रसाद जोशी सर आपल्याला आजच्या वेबिनार मध्ये गाईड करणार आहे. सर सरांचा एमएस झालेला आहे इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम्स मध्ये. सर नाशिकमध्ये एका कॉलेजला इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मध्ये प्रोफेसर आहे. मेनली सरांनी इलेक्ट्रिकल व्हेकल मध्ये सरांना खूप इंटरेस्ट आहे आणि आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सरांनी गायडन्स दिलेलं आहे वाया प्रोग्राम्स, सेमिनार्स आणि कोर्सेस द्वारा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सरांचा एक युट्यूब चॅनल आहे पीव्हीजे एज्युकेशनल नावाने, जिकडे सर कॉन्स्टंटली इलेक्ट्रिक व्हेकलचे जे काही अपडेट्स असतात, मग नवीन प्रॉडक्ट्स असेल, नवीन कंपोनंट असेल, नवीन टेक्नॉलॉजी असेल, तर त्याच्याबद्दल सतत सर अपडेट करतात. आणि सरांना 25,000 प्लस त्या चॅनलला सबस्क्रायबर आहे. सो खूप मोठा फॅन बेस आहे आणि सरांचा इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये खूप मोठा होल्ड आहे. सो आपल्याला तेच या कोर्स मध्ये पण गाईड करतात आणि सर आपल्याला आज वेबिनार मध्ये सुद्धा गाईड करणार आहे. सो आता जास्त वेळ न घेता मी सरांना रिक्वेस्ट करतो आपल्याला फर्दर गाईड करावं. आणि ज्यांना क्वेश्चन्स आहे इलेक्ट्रिक व्हेकल रिलेटेड, काही पण क्वेश्चन असेल तर प्रेझेंटेशन नंतर आपण सगळे क्वेश्चन्स पण कव्हर करूया तुमचे. तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही क्वेश्चन्स पण टाकू शकता. सो विथ दिस ओव्हर टू यू प्रसाद सर. थँक्यू सो मच श्रीराम सर. अँड तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली आणि सगळे जे पार्टिसिपंट आहेत, आय गेस देर आर मोर दॅन 60 पार्टिसिपंट्स.
फर्स्ट ऑफ ऑल आय रिक्वेस्ट एव्हरी पार्टिसिपेंट की तुम्ही पुढचा जो पाऊण तास, अर्धा तास, एक तास जो काय देणार आहे 100% अटेन्शन सेशन मध्ये द्या. कारण ऑनलाईन मोड मध्ये काय होतंय, सगळ्यांचे कॅमेरेज ऑन नसतात, कोणाचं लक्ष इकडे तिकडे, कोणी चहा पितोय, कोणी काय करतंय. सो मेक शुअर की 100% अटेन्शन तुम्ही सेशन मध्ये द्याल. आणि परत एकदा मी उद्योगवर्धिनीचे आभार मानतो की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. लेट मी शेअर द स्क्रीन सो दॅट आपल्याला चांगल्यापैकी प्रेझेंटेशन बघता येईल. आणि येस, सो I hope the screen is visible, right? Yes, sir, visible. एक सेकंड, मी हे शेअर करतो. Let me stop sharing this and I want to share the downloaded PPT. Okay. So now let's start the session. Make sure you are active in the chat section. If you are having any doubts, anytime you can interrupt me, or else we can take the questions at the end. So I welcome all of you for this amazing session. Jachat, we are going to learn about the electric vehicle masterclass. I hope everyone knows की electric vehicle sector खूप ट्रिमेंडस बूम मध्ये आहे. तुम्ही काहीही करा, तुम्ही गुगलवर जा, इलेक्ट्रिक व्हेकल आहे, न्यूजपेपर मध्ये इलेक्ट्रिक व्हेकल आहे, तुम्ही युट्यूबवर जाल तर इलेक्ट्रिक व्हेकलचे व्हिडिओज बघायला मिळत आहेत, रस्त्यावर आता खूप इलेक्ट्रिक व्हेकल्स आपल्याला दिसतात. सो इट इज द राईट टाइम टू अंडरस्टँड की इलेक्ट्रिक व्हेकल काय आहे and how you can have business opportunities, how you can have career opportunities in electric vehicle. So let's go ahead and understand की बाबा इलेक्ट्रिक व्हेकल च्या आतमध्ये काय आपल्याला बेनिफिट आहे. बट त्याच्या आधी वी हॅव टू स्टार्ट विथ द प्रॉब्लेम्स. आता तुमच्यासाठी एक क्वेश्चन विचारतोय या ठिकाणी मी की व्हॉट आर सम ग्लोबल प्रॉब्लेम्स. जगभरात काय काय प्रॉब्लेम आता लोक फेस करतायत. नॉट अ जनरल प्रॉब्लेम्स, जे मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत पण त्याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफवर पण होतोय. यू कॅन पुट युअर आन्सर्स इन चॅट. चॅट सेक्शन मी अधून मधून लक्ष देणार आहे. पोल्युशन, प्रदीप सर म्हणतात पोल्युशन. एनिथिंग एल्स? क्विकली पुट द आन्सर इन चॅट सो दॅट आय कॅन कॉल युअर नेम ऑल्सो. तुमचं नाव पण घेऊन आपण. ओके, ऋषिकेश भागवत सर इज ऑल्सो सेइंग पोल्युशन. एनिथिंग एल्स? ओके, सो पोल्युशन इज द फर्स्ट प्रॉब्लेम. आदित्य डोके सर म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग, फ्युएल कॉस्ट, एनर्जी स्टोरेज. व्हेरी गुड. सो देर आर मेनी प्रॉब्लेम्स दॅट द वर्ल्ड इज फेसिंग. आणि हे सगळे प्रॉब्लेम आपण पण फेस करतो. लाईक पोल्युशन, एज ऑल ऑफ यू सेड, सपोज तुम्ही इव्हिनिंगला नाईट वॉकला गेले, शतपावली करायला तुम्ही गेले, तर स्ट्रीट लाईट जवळ तुम्हाला असं सस्पेंडेड पार्टिकल्स दिसतील. अँड पोल्युशन, एअर पोल्युशन इतकं डेंजर आहे की एक वेळ वॉटर पोल्युशन जर असेल, पाण्यात जर आपल्याला काही घाण दिसत असेल तर वी कॅन थ्रो दॅट वॉटर. ओके, बट आपण जी हवा आपल्या नाकातनं आणि तोंडातनं आत घेतोय ती आपल्याला डोळ्याला पोल्युशन दिसत सुद्धा नाही, जे डायरेक्टली आपल्या फुफ्फुसांवर इम्पॅक्ट करतं. आणि आता ग्लोबली आपल्याला लक्षात येते की पोल्युशन इज इन्क्रीजिंग लाईक एनिथिंग. ओके, आणि याच्यातला सगळ्यात वाईट फॅक्टर म्हणजे वर्ल्ड मध्ये ज्या टॉप 10 पोल्युटेड सिटीज आहेत त्याच्यातल्या इंडियातल्या मॅक्झिमम सिटीज आहेत. ओके, सो इट इज द वर्स्ट सिच्युएशन विच इज हॅपनिंग विथ द सोसायटी. कारण की आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट कडे गेलो नाही, आपण खूप सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट केले. सेकंड, क्लायमेट चेंज. आता ठीक आहे की पूर्वीच्या काळी कसं होतं की 7 जून आलं, 1 जून आलं की 100% पाऊस पडायचा. बट these times what is happening is tremendous change in climate is there. आपल्याला वाट बघायला लागते जुलै उजाडल्यावर आपल्याकडे पाऊस चालू झाला, तो पण अचानक भयानक किती पण पाऊस पडतो. ओके, सो इट इज नॉट इन अवर कंट्रोल. ग्लोबल वॉर्मिंग इज देअर. समर सीझन मध्ये खूप ट्रिमेंडस टेम्परेचर वाढतायत. इन्क्रीजिंग सी लेवल, म्हणजे नॅट जिओनी एक कार्यक्रम प्रकाशित केला होता, इंडिया 2050. त्याच्यात दाखवलं होतं की 2050 मध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आहे त्या ठिकाणी पूर्ण ते पाण्यात बुडू शकतं. एवढी पाण्याची पातळी 2050 पर्यंत वाढणार आहे. ओके, सो इट इज व्हेरी अलार्मिंग सिच्युएशन. आणि डिप्लेटिंग रिसोर्सेस. आय होप सगळे तुम्ही पेट्रोलच्या गाड्या चालवता आणि तुम्हाला पूर्वीच्या काळी 60 रुपये 70 रुपयापर्यंत पेट्रोल प्रति लिटर मिळायचं, बट ते आता 100 क्रॉस करून चुकलेलं आहे कारण रिसोर्सेस कमी होत चालले. ओके, सो हे प्रॉब्लेम्स जाणून घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, सर इलेक्ट्रिक व्हेकल मास्टर क्लास बद्दल तुम्ही बोलताय आणि तुम्ही हे काय सांगताय. हे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की व्हेन यू काही पण तुम्हाला आयुष्यात करायचं, यू हॅव टू स्टार्ट विथ व्हाय. का बरं आपण एखादी गोष्ट करतोय हे समजून घेणं फार गरजेचं आहे. सो प्रॉब्लेम्स इतके मोठे आहेत, प्रॉब्लेम्स इतके वर्ल्ड वाईड आहेत, ते जर आपल्याला माहित असतील तर आपल्याला सोल्युशन देता येईल. डायरेक्टली सोल्युशनवर जाता येणार नाही. फर्स्ट वी हॅव टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम्स, आणि या प्रॉब्लेम्सच्या मागची कारणं काय ते पण समजून घेणं गरजेचं आहे. तर याच्यात 2 मेजर कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे भारतात अजूनही 50% पेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेशन हे थर्मल पॉवर प्लांट बंद होतं, आणि त्याच्यातले 85% हे कोल फायर्ड पॉवर प्लांट आहे. ओके, नाउ ऑल ऑफ यू स्टे इन महाराष्ट्र, सो यू नो की मध्यंतरी महाराष्ट्रात एक प्रॉब्लेम झाला, तर कोळसा संपला होता.
ओके, बिकॉज हा जो कोळसा आहे आपल्याला इम्पोर्ट करायला लागतो. आपला कोळसा आफ्रिका, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या कंट्रीत येतो. भारतात जो कोळसा अवेलेबल आहे त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी आहे. ओके, सो आपल्याला फॉरेनहून हाय कॅलोरिफिक व्हॅल्यूचा कोळसा इम्पोर्ट करायला लागतो आणि त्याचा वापर करून आणि लोकल कोळसा वापर करून इलेक्ट्रिसिटी जनरेशन करायला लागतं. सो इथे प्रॉब्लेम सगळ्यात मोठा आहे की इथून खूप मोठं पोल्युशन क्रिएट होतं. आणि सेकंड प्रॉब्लेम जो आहे, सेकंड प्रॉब्लेम आयसी इंजिन बेस्ड व्हेकल. आयसी म्हणजे इंटरनल कंबशन, म्हणजे ज्या पेट्रोल डिझेलच्या गाड्या आहेत त्याच्याने होणारं पोल्युशन. सो आपल्याला प्रॉब्लेम समजले, आपल्याला कॉजेस समजले, तर याच्यावर सोल्युशन काय. ओके, नुसतं प्रॉब्लेम डिस्कस करून होणार नाही. सो ह्याच्यावर सोल्युशन आहे. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं ते इलेक्ट्रिक व्हेकल. आणि दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं जे सोल्युशन आहे, इट इज यूज ऑफ रिन्युएबल एनर्जी जनरेशन सिस्टम्स. आता नुसतं इलेक्ट्रिक व्हेकलवर पण शिफ्ट होऊन चालणार नाही, कारण खूप सगळे लोक जर इलेक्ट्रिक व्हेकल वापरायला लागले तर होईल काय की आपला ओव्हरऑल जो इम्पॅक्ट आहे ग्रीडवरचा तो वाढेल. म्हणजे आपण जास्त कोळसा जाळू आणि जास्त कोळसा जाळायला म्हणजे परत पोल्युशन होणार. सो फ्युएल कडे येणं आपल्याला गरजेचं आहे आणि फ्युएल आपल्याला सौर एनर्जीकडे जर आपण गेलो तर फ्युएल फ्रीली अवेलेबल आहे. ओके, सो फ्युएल काय आहे आपल्याला एक लक्षात येईल की 10 ऑगस्टची प्राइस आहे 106 रुपये प्रति लिटर, ही पेट्रोलची प्राइस होती 10 ऑगस्टला. आणि 84% अजून पण क्रूड ऑइल आपल्याला इम्पोर्ट करायला लागतं. 84%, ज्याची किंमत किती आहे आता तुम्हीच ही किंमत मोजा. मी US डॉलर्स मध्ये सांगितली तर $77 बिलियन एवढ्या किमतीचं इम्पोर्ट दरवर्षी आपल्याला करायला लागतं. ओके, आणि अॅन्युअल बजेट 2021 साठी होतं 30,42,000 करोड. ओके, इमॅजिन, म्हणजे जेव्हा तुम्ही फॉसिल फ्युएलच्या गाड्या वापरताय, पेट्रोल असो का डिझेल असो, तुम्ही स्वतः तर प्रॉब्लेम क्रिएट करताच आहे पोल्युशन करून, बट देशाला बाहेरच्या देशातनं बरंच सगळं फ्युएल इम्पोर्ट करायला लागतंय. सो ह्याला सोल्युशन आहे, वी हॅव टू शिफ्ट टू इलेक्ट्रिक व्हेकल्स. ओके, आता इलेक्ट्रिक व्हेकल्स ऍक्च्युअली झिरो पोल्युशन क्रिएट करतात जेव्हा त्या चालतात तेव्हा. बट तुम्ही जर त्यांना चार्जिंग करण्यासाठी थर्मल पॉवर प्लांट्स वापरले किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स वापरले तर दे आर नॉट झिरो इमिशन, दे आर क्रिएटिंग इवन मोर प्रॉब्लेम्स. सो मी तुम्हाला सांगितलं की दोन सोल्युशन आहेत. फर्स्ट इज इलेक्ट्रिक व्हेकल अँड सेकंड इज वी हॅव टू शिफ्ट टू रिन्युएबल एनर्जी जनरेशन सिस्टम्स. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो की इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे काय. तुम्ही चॅटमध्ये आन्सर टाकायचं, थोडंसं इंटरॅक्शन करू आपण. इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे काय, किंवा तुम्ही पटपट जर बोलणार असाल तर मी तुम्हाला 2 मिनिटं देतो अनम्यूट करून, इफ यू आर इंटरेस्टेड. सर करू शकता ते अनम्यूट? येस, आपण 1-2 जण फक्त व्हिडिओ ऑन करावा लागेल ज्यांना. हा, व्हिडिओ ऑन करायला लागेल. थोडंसं इंटरॅक्शन करू. आता एकाने ओप्पो F19 कोण आहे, व्हेकल विच रन ऑन इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, गुड. एनिथिंग एल्स? व्हेकल पॉवर्ड बाय इलेक्ट्रिसिटी, व्हेरी गुड. केमिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन. ओके, प्रदीप सर बोलतायत. ओके, सो तुम्ही हे ऑप्शन्स दिले. बट इलेक्ट्रिक व्हेकल एकदम सोप्या भाषेत सांगायचं असेल ना तर द वन विच रन्स ऑन इलेक्ट्रिसिटी. व्हेरी इझी. मग ती इलेक्ट्रिसिटी कशी येईल? इट इज डिपेंडंट ऑन किती गाडीच्या आतमध्ये आहे बॅटरीच्या फॉर्म मध्ये, की आपलं रेल्वे माहिती आहे, रेल्वेने सगळ्यांनी प्रवास केला, त्याच्यात ती आपण ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनवरनं घेतो. ओके, अल्टिमेटली मोटरच तुमची रेल्वे चालवते. तुमची इलेक्ट्रिक स्कूटर असेल, मोटरच इलेक्ट्रिक स्कूटर चालवते. सो प्रपल्शन साठी आपण इलेक्ट्रिकल मोटर ज्याच्यात वापरतो आणि इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर करून ती मोटर चालते, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल. म्हणजे तुमची रेल्वे पण झाली, 2 व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटर झाली, 3 व्हीलर इलेक्ट्रिक रिक्षा झाली, 4 व्हीलर इलेक्ट्रिक कार झाली, बस झाली, खूप सगळ्या गाड्या. सो वी हॅव टू अंडरस्टँड की एक्झॅक्टली इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये काय काय प्रॉब्लेम आहे. आता प्रेझेंटली कोणी मला सांगू शकतं का की किती % इलेक्ट्रिक व्हेकल्स रस्त्यावर आहेत भारतात? एनीवन, यू कॅन कमेंट इन चॅट. हाऊ मेनी % ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स आर रनिंग ऑन द स्ट्रीट्स ऑफ इंडिया? एनीवन? टोटल जर 100 गाड्या असतील तर 100 गाड्यांपैकी किती गाड्या इलेक्ट्रिक आहे? ओप्पो F19 is saying 3, राहुल सर सांगतायत 30, गुगल पिक्सल 4, 8, 10, अभिजित सर भरपूर आकडे 2, 5, 10, 5, 8, 10%, 5%. ओके, सो टू बी व्हेरी फ्रँक, इट इज नॉट मोर दॅन 1%. टू बी व्हेरी फ्रँक, इट इज नॉट मोर दॅन 1%. सो सी की स्कोप किती आहे. Presently only 1 to maximum 2% of scooters or all the vehicles on the street are electric. Whereas आपल्याला गोल काय? Do you know the goal? We want 30 by 30.
आय होप यू नो दिस गोल. 30/30 म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं टार्गेट आहे की 2030 पर्यंत वी नीड 30% ऑफ व्हेकल्स रनिंग ऑन द स्ट्रीट टू बी इलेक्ट्रिक. दिस इज द टार्गेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. अँड बाय 2070 आपल्याला 0% कार्बन इमिशन करायचे आहेत. 0% कार्बन इमिशन. ओके, बट का बरं कमी लोक इलेक्ट्रिक व्हेकल घेत आहेत त्याची कारणं इथे लिहिलेली आहेत. पहिलं म्हणजे अवेअरनेस. जसं बऱ्याच लोकांना अजून इलेक्ट्रिक व्हेकल काय तेच माहित नाही. सेकंड, लो रेंज पर चार्ज. रेंज म्हणजे कितना देती है. जसं आपण मायलेज म्हणतो पेट्रोल गाडी किंवा डिझेल गाडीसाठी, 1 लिटरमध्ये किती किलोमीटर घेऊन जाईल, तसं इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये रेंज कमी आहे सध्या. त्याच्यामुळे तो एक लोकांच्या मनात भीती आहे. स्पेअर पार्ट्सची अवेलेबिलिटी, बिकॉज मार्केट अजून फ्लरिश झालेलं नाहीये, सो अवेलेबिलिटी खूप कमी आहे. सर्व्हिसचे इश्यू आहेत बरेच. ओके, खूप सगळे लोकांना अजून टेक्निकल नॉलेज नाहीये, मेंटेनन्स रिपेअर कसं करावं माहित नाहीये, सो सर्व्हिसचे इश्यू आहेत. लॅक ऑफ स्किल्ड मॅन पॉवर. बरेच लोक, आता जसं मला सरांकडनं आयडिया मिळाली की खूप लोकांनी या सेशनसाठी रजिस्टर केलंय, बट 94 लोक आता जॉईन झाले. आणि याच्यातली काही लोक पुढच्या आपल्या वर्कशॉपला येतील. तर लोकांना समजून तर घ्यायचंय, बिझनेसमध्ये तर यायचंय, बट ते ऍक्शन्स घेत नाहीये, स्किल अडॉप्ट करत नाही. जर तुम्ही स्किल अडॉप्ट केलं तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. सो वी हॅव टू अंडरस्टँड. चार्जिंग फॅसिलिटी नाहीये, बट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड स्टेट महाराष्ट्र हॅज टेकन इनिशिएटिव्ह. जसं नाशिक सारख्या सिटीत 120 ते 130 चार्जिंग स्टेशन्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड सेंट्रल गव्हर्नमेंट मिळून इन्स्टॉल करणार आहे. ओके, 2025 पर्यंतचे टार्गेट आहे. सो चार्जिंग फॅसिलिटी सध्या नाहीये, सो हा पण एक तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि हाय बॅटरी कॉस्ट. आता बॅटरीचे टाइप्स असतात वेगवेगळे, लेड ऍसिड असेल, लिथियम आयन मध्ये पण सब टाइप्स आहेत, NMC, LFP, NCA, डिफरंट केमिस्ट्रीज आहेत, ते आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे इलेक्ट्रिक व्हेकल्स आपल्याला फक्त 1% आता रस्त्यावर जास्तीत जास्त दिसत आहेत. सो याचा आपल्याला बेनिफिट काय? हॅलो, त्याच्यावरतीच म्हणजे लोकांनी फायर आणि हे रिझन पण सांगितलंय, बर्निंग फायर. ओके ओके, चॅट मध्ये टाकलंय का? ओके, fear of failure, burning of battery vehicle. Yes, Roshan Kedar sir is saying. And the latest one is fear fire. Okay, so fire concerns घ्यायचा असेल, मी 1-2 मिनिटं त्याच्यावर बोलतो. फायरचा इश्यू काय आहे की बऱ्याच लोकांनी इलेक्ट्रिक व्हेकल बिझनेस मध्ये पुढे येऊन भरपूर पैसा कमवायचा विचार केला आणि त्याच्यामुळे कुठेतरी क्वालिटी हॅम्पर झाली. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज नाउ टेकिंग इनिशिएटिव्ह. त्यांनी ऑलरेडी सांगितलंय, त्याच्यात काही ब्रँड्सला त्यांनी नोटिसेस पाठवल्या, जसं प्युअर ईव्ही आहे, ओला इलेक्ट्रिक आहे किंवा ओकिनावा आहे. यांना स्पेसिफिकली बऱ्याच गाड्या त्यांनी परत मागवल्या आणि आता त्यांना परत बॅटरी टेस्टिंग, बॅटरीचे मटेरियल प्रॉपर असले पाहिजे. जसं सपोज तुम्ही दिवाळीत गेले, ओके, दिवाळीत तुम्हाला एखादा कपडा विकत घ्यायचा आहे, कमी रुपयात तुम्हाला असं ब्रँड लावलेला कपडा विकत मिळतो, बट तो 6 महिन्यात खराब होऊन जातो. इट इज वाय, बिकॉज दिवाळीचा ऑकेजन पाहून त्या जो व्यावसायिक आहे त्याला धंदा करायचा. इन सेम वे दिस इज ऑकेजन फॉर मेनी बिझनेस पर्सन्स टू कम फॉरवर्ड अँड हॅव इलेक्ट्रिक व्हेकल बिझनेस. त्याच्यामुळे क्वालिटी हॅम्पर झाली आणि फायरचे इश्यू झाले. बाकी टेक्निकल गोष्टी त्याच्यातल्या आहेत, जसं NMC केमिस्ट्रीमध्ये थर्मल मॅनेजमेंट थोडंसं डिफिकल्ट आहे, LFP केमिस्ट्रीमध्ये थर्मल मॅनेजमेंट थोडंसं बेटर इझिली होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये नंतर पाहू. बट फायर साठी एकच ऑप्शन आहे की क्वालिटी ऑफ मटेरियल, क्वालिटी ऑफ लिथियम विच इज बीइंग युज्ड शुड बी ऑफ गुड, व्हॉट यू कॅन से, गुड क्वालिटी. आता ह्याच्यात स्कोप काय जाणून घ्या. आपल्याला कळलं की खूप कमी लोक इलेक्ट्रिक व्हेकल वापरतायत, त्याच्या मागची कारणं समजली. नाउ इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस की आपण इथे जॉईन झालोय तर आपल्यासाठी स्कोप काय. फर्स्ट हे लक्षात घेतलं पाहिजे की ओनली 1% इलेक्ट्रिक व्हेकल्स असल्यामुळे आपल्याला जो स्कोप आहे, इट इज हाऊ मच, इट इज 99%. एक सेकंड, हे सारखं पुढच्या स्लाइडवर जात आहे. इट इज अराउंड हाऊ मच, 99%. लेट मी, पेनचा इश्यू आय गेस. हा, इट इज अराउंड 99% आपल्याला स्कोप. सेकंड, फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री आहे. इतक्या ट्रिमेंडस प्रकारच्या गाड्या मार्केटमध्ये येत आहेत. रोज कोणीतरी चायनाहून काहीतरी प्रॉडक्ट उचलतं, काही करोडची इन्व्हेस्टमेंट करतं, तिकडून रेडी गाड्या इकडे घेऊन येतात, बिझनेस करतात. ट्रिमेंडस इंडस्ट्री आहे. सो याच्यात एक स्टँडर्डायझेशन पॉलिसी आणणं, याच्यात एक स्टँडर्ड सेट करणं, त्याचं टेस्टिंग होणं हे फार गरजेचं आहे. ओके, सो फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्रीमध्ये आपला रोल काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे. गव्हर्नमेंट प्रमोट करताय, कारण तुम्हाला जर माहिती असेल 2015 मध्ये पॅरिस अग्रीमेंट झाली होती. त्याच्यात 200हून जास्त देशांनी पॅरिस अग्रीमेंट मध्ये तिथे सहभाग घेतला होता आणि त्यांचा गोल होता की पुढच्या काही वर्षात
1 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर पृथ्वीचं वाढता कामा नये. ओके, पृथ्वीचं टेम्परेचर वाढत चाललंय कंटिन्यू आणि इट इज इम्पॅक्टिंग द मॅनकाइंड. सो प्रत्येक कंट्रीवर एक इंटरनॅशनल प्रेशर आहे की तुम्ही पोल्युशन कमी करा, तुम्ही कार्बन फुटप्रिंट कमी करा, तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल कडे शिफ्ट व्हा. सो गव्हर्नमेंट इज ऑल्सो प्रमोटिंग इलेक्ट्रिक व्हेकल. सो इट इज अ बिझनेस अपॉर्च्युनिटी फॉर अस. डेली इन्क्रीज इन पेट्रोल अँड डिझेल. आणि तुम्हाला मी ऍश्युरिटी देतो की इट इज व्हेरी डिफिकल्ट नाऊ, व्हेरी डिफिकल्ट की तुमची पेट्रोलची प्राइस 100 रुपयाच्या खाली येईल. इट इज व्हेरी डिफिकल्ट. ती वाढेल पण कमी होणं थोडंसं अवघड आहे. इन्फ्लेशन, कंटिन्युअसली महागाई वाढतीये. पॉप्युलेशन वाढतंय. पॉप्युलेशन वाढल्यामुळे आयसी इंजिनच्या गाड्या वाढल्या तर अजून पोल्युशन क्रिएट होणार. इट्स बेटर वी शिफ्ट टू इलेक्ट्रिक व्हेकल्स. डिमांड वाढत चालली आहे. इलेक्ट्रिक नॉर्मल टू व्हीलर्सची डिमांड वाढते, त्याचबरोबर इलेक्ट्रिकची पण वाढणार. आणि आपण ह्या सगळ्या संधीचा उपयोग करून बिझनेस मध्ये पडून लीडर बनवू शकता. सो दिस इज द राईट टाइम फॉर ऑल ऑफ यू. मेक शुअर. बऱ्याच वेळा लोक विचार करतात पण ऍक्शन मध्ये त्याला कन्वर्ट करत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही ऍक्शन मध्ये कन्वर्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीच गोष्ट म्हणू शकत. म्हणजे तुमच्या समोर सपोज गुलाबजाम ठेवलेत, तुम्हाला खायचेत, पण जोपर्यंत तुम्ही जाऊन तो चमचा गुलाबजामला लावून तोंडात टाकत नाही तोपर्यंत खाता येणार नाहीच आहे. तर ऍक्शन घेतली पाहिजे. आणि कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू की तुम्ही जे 90+ लोक इथे जॉईन झालेत, यू हॅव टेकन ऍक्शन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट्स गो अहेड. आता आपण टू व्हीलर इंडस्ट्री समजून घेऊ. 2021च्या फायनान्शियल इयर मध्ये जवळपास 1.5 करोड युनिट्स टू व्हीलरचे विकले गेले. फक्त टू व्हीलर 1.5 करोड. ओके, सो ट्रिमेंडस स्कोप आहे. अगेन इफ यू गो अहेड, दिस इज द ग्राफ वेअर इन तुम्हाला दिसेल 2011 फायनान्शियल इयर 2011 ते 2021 यू कॅन सी देर इज कंटिन्युअस इन्क्रीज इन द सेल्स ऑफ टू व्हीलर्स. आणि इथे जे आकडे दिसत आहेत हे मिलियन मध्ये. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. सो तुम्हाला दिसेल की 2019 मध्ये 21.18 मिलियन एवढ्या इलेक्ट्रिक एवढ्या नॉर्मल टू व्हीलर्स विकल्या गेल्या होत्या. इथे थोडंसं डाऊन झालं कारण की देअर वॉज इम्पॅक्ट ऑफ कोविड. ओके, देअर वॉज इम्पॅक्ट ऑफ कोविड. सो एवढं सगळं मार्केट पुढे जाऊन इलेक्ट्रिक होणार आहे. प्लीज अंडरस्टँड दिस. जर 2 कोटी गाड्या 2019 मध्ये विकल्या जात आहेत टू व्हीलर्स फक्त. मी रिक्षा, बस, कार बद्दल बोलतच नाहीये, फक्त टू व्हीलर बद्दल बोलतोय. सो एवढ्या जर 2 कोटी टू व्हीलर विकल्या गेल्या होत्या पेट्रोलवाल्या, तर इलेक्ट्रिक साठी तेवढीच अपॉर्च्युनिटी आहे. ओके, फर्दर जर आपण पाहिलं ऍव्हरेज जर एका गाडीची कॉस्ट 75,000 आपण धरली आणि दर महिन्याचा बिझनेस 17.5 लाख धरला. ओके, तर टू व्हीलरचा 1 वर्षाचा सेल किती आहे? 1,57,500 करोड. हे आकडे मी तुम्हाला सांगतोय, नंबर्सचा खेळ असतो सगळा आणि याच्यावरच बिझनेस ग्रो होतात. 1,57,500 करोड एवढा टू व्हीलरचा ऍव्हरेज सेल आहे. ओके, नाउ लेट्स गो अहेड. नाउ विल अंडरस्टँड इलेक्ट्रिक व्हेकल. हे बघा, हे खूप महत्वाचं आहे. यू फर्स्ट अंडरस्टँड वाय. वन्स यू अंडरस्टँड वाय की कशामुळे इलेक्ट्रिक व्हेकल इम्पॉर्टंट आहे, देन यू कॅन जम्प टू व्हॉट इज इलेक्ट्रिक व्हेकल. Anything you do in life, first of all, you should start with why. Okay, so why we have understood काय इश्यू आहेत, त्याच्यावर सोल्युशन काय, करंट सिनेरियो काय आहे. एंड नाउ इट्स टाइम फॉर ऑल ऑफ अस टू अंडरस्टैंड कि भाई इसको सोल्यूशन है इलेक्ट्रिक व्हीकल, तो इलेक्ट्रिक व्हीकल क्या है. ओके, सो इलेक्ट्रिक व्हीकल में देर आर 3 मेन इंपॉर्टंट कंपोनेंट्स. फर्स्ट इज द बैटरी. ओके, बॅटरी म्हणजे एनर्जी सोर्स. एनिथिंग, कुठली पण गोष्ट विदाउट एनर्जी रन होऊ शकत नाही. सो इन सेम वे द इलेक्ट्रिक व्हेकल्स रिक्वायर्स अ एनर्जी सोर्स. सो दॅट इज द बॅटरी. रेल्वेच्या केसमध्ये दॅट एनर्जी सोर्स इज एक्सटर्नल ओव्हरहेड लाईन. म्हणजे सपोज तुमचं जे हे इंजिन असेल तर इंजिनला खाली व्हील्स असतात आणि इथे एक छोटं स्ट्रक्चर असतं, पेंटोग्राफ म्हणतो त्याला आपण, आणि इथे एक ओव्हरहेड लाईन असते. त्या ओव्हरहेड लाईनला कंटिन्युअसली पेंटोग्राफ टच होतो आणि एसी सप्लाय आतमध्ये घेतो आणि खाली मोटर चालते. सो दिस इज ऑफ द व्हेकल, म्हणजे व्हेकलच्या बाहेर हा सोर्स आहे. बट इलेक्ट्रिक टू व्हीलरचं आपण जर स्पेसिफिक बघितलं किंवा 4 व्हीलरचं पण जर आपण बघितलं किंवा इव्हन रिक्षा पाहिली इलेक्ट्रिक, तर देर इज बॅटरी इनसाइड इट. आता त्याचे वेगवेगळे टाईप आहेत. जसं VRLA बॅटरी म्हणतात. VRLA मीन्स व्हाल्व रेग्युलेटेड लेड ऍसिड. VRLA. पूर्वीच्या काळी VRLA टाईपच्या बॅटरी वापरल्या जायच्या इलेक्ट्रिक व्हेकलसाठी.
बट VRLA बॅटरीचं काय होतं की तिची एनर्जी डेन्सिटी कमी होती. एनर्जी डेन्सिटी म्हणजे किलोवॅट अवर पर किलोग्राम. हे जास्त डिटेलमध्ये आपण ऍक्च्युअल वर्कशॉप मध्ये शिकू. आता जस्ट तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. ओके, तर तिची एनर्जी डेन्सिटी कमी होती म्हणजे तेवढी एनर्जी देण्यासाठी तिचं वेट वाढून जायचं. आता या बॅटरी तुम्ही कुठे वापरता? घरी इन्व्हर्टर असेल तुमच्या, इन्व्हर्टरला जी बॅटरी वापरतो आपण, इट इज लेड ऍसिड बॅटरी. ओके, सो दुसरी बॅटरी मार्केटमध्ये आली जी आहे लिथियम आयन. बट याचा एक प्रॉब्लेम असा आहे, लिथियम 1 झालं पण माझ्याकडनं. लिथियम आयनचा एक प्रॉब्लेम असा आहे की लिथियम आपल्याला इम्पोर्ट करायला लागतं. सो पुढच्या 3-4 वर्षात मे बी असं होईल की वी आर शिफ्टिंग फ्रॉम लिथियम आयन टू अदर टाइप ऑफ बॅटरी. ओके, लिथियम आयन बॅटरीमध्ये वेगवेगळे सब टाईप आहेत. NMC केमिस्ट्रीची बॅटरी आहे, LFP केमिस्ट्रीची बॅटरी आहे, NCA केमिस्ट्रीची बॅटरी आहे. टेस्ला मोटर माहितीये का? टेस्ला मोटर युजेस LFP केमिस्ट्री बॅटरी बिकॉज LFP मध्ये थर्मल मॅनेजमेंट जास्त चांगल्या पद्धतीने होतं. LFP चे लाईफ सायकल्स जास्त चांगले आहेत. LFP ची रिसायकलेबिलिटी बेटर आहे. आता हे टेक्निकल गोष्टी तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. ओके, सो बॅटरी इज अ एनर्जी स्टोरेज. सेकंड इज द कंट्रोलर. लाईक आपला ब्रेन आहे. ओके, एव्हरी डे वी डू सम टास्क बिकॉज ब्रेन इज वर्किंग. ब्रेन सिग्नल्स देतो. लाईक मी आता ही गोष्ट तुमच्याशी बोलतोय, सो माझ्या ब्रेन मध्ये ती स्टोर्ड आहे आणि ब्रेनच माझ्या व्होकल कॉर्ड्सला ओके कमांड देतोय की बाबा तू या गोष्टी बोल आता. ओके, सो आय एम कन्वर्टिंग द एनर्जी और द डाटा विच इज अवेलेबल इन माय ब्रेन इन टू ऑडिओ. ओके, अदरवाइज हे जर कंट्रोलर नसेल तर तुमची बॉडी कंट्रोल नाही होणार. इन सेम वे इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये जे सगळे कॉम्पोनंट आहेत त्याचा जो कंट्रोल करतो दॅट इज कंट्रोलर. ओके, दॅट इज कंट्रोलर. सो यू आर हॅव्हिंग बॅटरी, यू आर हॅव्हिंग मोटर, यू आर हॅव्हिंग BMS. तुमच्या गाडीला हेडलॅम्प असतो, टेल लॅम्प असतो, इंडिकेटर असतं, किंवा जर 4 व्हीलर असेल तर एअर कंडिशनिंग असते, स्टिअरिंग व्हील असतं, मेनी कॉम्पोनंट्स आर देअर, म्युझिक सिस्टीम असते. या सगळ्यासाठी आपल्याला कंट्रोलर लागतो. ओके, सो कंट्रोलर इज नथिंग बट द ब्रेन. बॅटरी जो आहे इट इज एनर्जी स्टोरेज. आणि सगळ्यात महत्वाचं इथे 2 व्हीलरचं एक्झाम्पल दिलंय म्हणून इथे आपण दाखवलंय BLDC मोटर. BLDC मोटर म्हणजे ब्रशलेस DC मोटर, जी चाकातच बसते. म्हणजे तुम्ही जर एम्पियरची गाडी पाहिली, किंवा तुम्ही जर हिरोची गाडी पाहिली, किंवा तुम्ही जर ओकिनावाच्या गाड्या पाहिल्या, तर या सगळ्या गाड्यांच्या मागच्या चाकात एक मोटर लावलेली असते. दॅट इज कॉल्ड ॲज BLDC मोटर. वेअर ॲज तुम्ही जर एथर पाहिली, किंवा तुम्ही जर ओला पाहिली, किंवा तुम्ही अजून सिम्पल वनची गाडी येते आता सिम्पल वन, या जर पाहिल्या तर यांना बेल्ट ड्रिव्हन मोटर असते. ती जी मोटर असते ती आयदर PMSM मोटर असते, परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर, किंवा IPMM मोटर असते. त्या AC मोटर्स असतात. सो जास्त परफॉर्मन्स हवा असेल तर वी रिक्वायर AC मोटर. थोडा लिमिटेड परफॉर्मन्स हवा असेल, थोडी कॉस्टिंग कमी ठेवायची असेल तर DC मोटर. जसं TVS iQube गाडी आहे. TVS iQube एक मोठी कंपनी आहे, रेप्युटेड कंपनी आहे. बट त्यांचा मार्केट सर्वे इतका जबरदस्त झालाय की त्यांना लक्षात आलंय की आपण 1.5 लाख 2 लाखाची गाडी बनवून जास्त लोक गाडी घेणार नाही. सो त्यांनी काय केलं, AC मोटरकडे ते नाही गेले, त्यांनी DC मोटर ठेवली गाडीत, कारण की DC मोटर थोडीशी स्वस्त आहे. ओके, सो TVS iQube ला DC मोटर आहे. वेअर ॲज एथर, ओला, सिम्पल वन या खूप कॉस्टली गाड्या आहेत. ऑफकोर्स त्यांना परफॉर्मन्स पण आहे तेवढाच, बट त्यांची कॉस्ट वाढत जाते. So battery motor controller, these are the main components. There are different types of motor, BLDC, PMSM, IPMM, switch reluctance motor. या सगळ्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग वगैरे वेगवेगळं आहे, दॅट वी कॅन डिस्कस फर्दर. सो हे 3 महत्वाचे कॉम्पोनंट आहेत. बाकी कॉम्पोनंट जर तुम्ही पाहिले तर इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर असतं आपल्या गाडीत, म्हणजे जिथे आपल्याला दिसतं की किती स्पीडने गाडी चालतीये, गाडीच्या बॅटरीमध्ये किती चार्ज बाकी आहे. नंतर मॅप्स दिसतात. एथर ओला सारख्या गाड्यांमध्ये तुम्हाला मॅप्स दिसतात. सिम्पल वन मध्ये पण तुम्हाला मॅप दिसतो. सो इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे, त्याच्यातनं गाणी पण तुम्ही प्ले करू शकता. वेगवेगळे फंक्शन आहेत. किंवा व्हेकलचे वेगवेगळे सेन्सर असतात, जसं स्पीड सेन्स करायला सेन्सर आहे, किंवा कंटिन्युअस व्होल्टेज सेन्स करायला सेन्सर लागतो, करंट सेन्स करायला सेन्सर लागतो. ऑल दीज सेन्सर्स आर इम्पॉर्टंट. एक लो व्होल्टेज बॅटरी पण असते, जी 4 व्हीलर मध्ये मोस्टली असते, कारण की तुमचे हेडलॅम्प, टेल लॅम्प, इंडिकेटर ह्याला लो व्होल्टेज लागतं. ओके, 12 ते 24 वोल्ट जास्तीत जास्त लागतं. वेअर ॲज तुमची जी मोटर आहे, तुमची जे पूर्ण DC लिंक आहे, DC मीन्स डायरेक्ट करंटची जी लिंक आहे, आपल्या घरी AC सप्लाय येतो, बॅटरीमध्ये DC सप्लाय असतो. आपला जो मोबाईल फोन आहे हा पण DC वरच चालतो. याच्या आतमध्ये लिथियम आयन किंवा लिथियम पॉलिमर बॅटरी आहे. जो तुमचा लॅपटॉप असेल, लॅपटॉपमध्ये पण DC सप्लायच असतो, त्याच्यात बॅटरी असते, लिथियम आयन किंवा लिथियम पॉलिमर. ओके, किंवा तुमचं घड्याळ असेल,
किंवा तुमचं एकदम सोपं सांगायला झालं तर वेगवेगळे घरात भरपूर अप्लायन्स आहेत ते डीसीवर चालतात. ओके, सो हे लो व्होल्टेज डीसी आणि हाय व्होल्टेज डीसी मध्ये फरक असल्यामुळे तुम्हाला एक डीसी टू डीसी कन्व्हर्टर पण लागतं. ओके, आणि एक लो व्होल्टेज बॅटरी असते 4 व्हीलर्स मध्ये. शिवाय चार्जिंग तुम्हाला लागतं. ओके, आता हे तुम्ही ऐकून घ्या, हे खूप महत्वाचं आहे, कारण हे सगळे जे कॉम्पोनंट्स आहेत या प्रत्येक कॉम्पोनंट मध्ये बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगला बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, कंट्रोलरला बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, डीसी मोटर असो काय एसी मोटर असो बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, यांचा मेंटेनन्स रिपेअर बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, याचा ऑनलाईन स्टोअर ओपन केलं तर ती बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, याचा मेंटेनन्स रिपेअर एक बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, किंवा तुम्हाला जर साधी गाडी इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये कन्वर्ट करायची असेल तर एक बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. Okay, there are many business opportunities that are existing in electric vehicle sector. Okay, so these are different components of electric vehicle. Now let's go ahead and understand some of these components. Like मी तुम्हाला म्हटलो की BLDC मोटर आहे ती अशी दिसते, whereas जी AC मोटर आहे त्याच्यात PMSM असू शकते जी एथर मध्ये आहे, सिंपल वन मध्ये आहे, ओला मध्ये IPMM मोटर आहे, इंटेरियर परमनंट मॅग्नेट मोटर. सो ती अशी दिसते. नंतर हा चार्जर आहे. ओके, चार्जरचे पण वेगवेगळे टाईप आहे, फास्ट चार्जिंग, स्लो चार्जिंग, एसी चार्जिंग, डीसी चार्जिंग, त्याच्यात वेगवेगळ्या लेवल्स आहेत. हा कंट्रोलर आहे तुमचा. कंट्रोलर मध्ये सगळे कनेक्शन्स येतात, हे तुम्हाला दिसतात ना, हे सगळे वेगवेगळ्या कॉम्पोनंट्सचे कनेक्शन आहेत, ते कंट्रोलर थ्रूच जातात. कंट्रोलर इज अ ब्रेन. जसा आपला मेंदू आहे, खाली स्पायनल कॉर्ड आहे, स्पायनल कॉर्ड मधनं प्रत्येक बॉडीच्या तुमच्या पार्टला वेन्स अँड आर्टरीज जात आहेत, सिग्नलिंग आहे, त्यामुळे तुमची बॉडी काम करते. ब्रेनला जर काही झालं तर तुमच्या बॉडीच्या वर्किंगवर इम्पॅक्ट होतो. इन सेम वे कंट्रोलर इज व्हेरी इम्पॉर्टंट, इज ब्रेन. आणि इथे ही जी मोटर दिसतेय ही पीएमडीसी मोटर आहे, परमनंट मॅग्नेट डीसी मोटर. लो वॅटेज ऍप्लिकेशन साठी वापरली जाते, जसं इलेक्ट्रिक सायकल. इलेक्ट्रिक सायकल्स मध्ये अशी मोटर, हिचं कॅपॅसिटी कमी असते. So there are different types of there is a DC motor, there are different types of batteries, there is a controller, charger, speedometer, display, lighting accessories, wheels and throttles and connectors, असे खूप सगळे कॉम्पोनंट आहेत. आता मी इथे तुम्हाला टू व्हीलर दाखवली, but same components are there for four wheeler, just the capacity is increasing. There are almost same components, okay, but the capacity is increasing, कारण तुमची पॉवर डिमांड जास्त आहे, तुम्हाला जास्त रेंज हवी, तुम्हाला जास्त वेट कॅरी करायचंय, सो इट इज गोइंग टू इम्पॅक्ट द कॅपॅसिटी ऑफ द कॉम्पोनेंट्स. नाउ लेट्स गो अहेड अँड अंडरस्टँड की बिझनेस मॉडेल्स काय काय आहेत. ओके, आता याच्यात मेनली 3 बिझनेस मॉडेल्स आहेत. काही एनर्जी मध्ये आहे, जसं इलेक्ट्रिसिटी, किंवा मोबिलिटी मध्ये आहे, तुम्ही 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर याचा सेल करू शकता, मेंटेनन्स रिपेअर करू शकता, व्हेरियस अपॉर्च्युनिटीज आर देयर. आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोस्टली चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर येतं, मग बॅटरी स्वॅपिंग असू शकतं, किंवा तुम्ही चार्जिंग स्टेशन इन्स्टॉल करू शकता. दीज आर व्हेरियस बिझनेस अपॉर्च्युनिटीज. तर याच्यात तुम्ही प्रॉडक्ट सेलिंग करू शकता, ऑर यू कॅन गिव्ह सर्व्हिसेस. लाईक फॉर एक्झाम्पल, वन ऑफ माय फ्रेंड्स, त्याचं जे शोरूम आहे ते बॅटरी PATTRE नावाची कंपनी, इलेक्ट्रिक व्हेकल कंपनी आहे. सो तो माझा जो मित्र आहे त्याच्याकडे ह्याची डीलरशिप आहे या कंपनीची. बट तो एक इंजिनियर आहे, सो तो काय करतोय, ही इलेक्ट्रिक स्कूटर विकताना तो सोलार फोटोवोल्टाइक्स पण इन्स्टॉल करून देतोय आणि लोकांना सांगतोय की बाबा तुम्ही या इलेक्ट्रिक स्कूटर घेताना सोलार पॅनल पण घ्या, म्हणजे तुमची इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग ऑलमोस्ट फुकट होऊन जाईल. सो तुम्हाला स्वतःहून पण काही बिझनेस मॉडेल्स डेव्हलप करता येऊ शकतात, बिकॉज ओनली इलेक्ट्रिक व्हेकलवर शिफ्ट होऊन चालणार नाही. वी हॅव टू पॅरलली स्विच टू रिन्युएबल एनर्जी सिस्टम सच एज सोलार फोटोवोल्टाइक. ओके, नाउ लेट्स गो अहेड. ज्या मोबिलिटी आहेत त्याच्यात मायक्रो मोबिलिटी किंवा ई रोमिंग असे पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं हॉस्टेल ओनर आहेत के वागचे, त्यांनी काय केलं, भरपूर सगळ्या गाड्या इलेक्ट्रिक स्कूटर्स विकत घेतल्या आणि त्या रेंटिंग करतात. ओके, म्हणजे सपोज तुम्ही 4 हिरोच्या गाड्या विकत घेतल्या किंवा 4 एम्पियरच्या गाड्या विकत घेतल्या आणि तुम्ही त्याला रेंटिंगवर दिलं की बाबा तू याचा रेंट पे कर आणि यू कॅन कम बॅक. तुम्ही त्याला टाइम लिमिट टाकू शकता की विदिन 1 hour यू कॅन कम बॅक, यू कॅन हॅव सम डिपॉझिट, तुम्ही डिपॉझिट घेऊन रेंटिंग आउट करू शकता. सो दिस इज ऑल्सो बिझनेस अपॉर्च्युनिटी. किंवा ई रोमिंग प्लॅटफॉर्म फॅसिलिटीज करू शकतात की ज्याच्यात चार्जिंग स्टेशन ऑपरेटर कनेक्ट होतील आणि ते बऱ्याच इलेक्ट्रिक व्हेकल ओनर आहेत त्यांना इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग प्रोव्हाइड करतील. मेनी मॉडेल्स आर देयर. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये
यू कॅन हॅव तुमचा ओन स्वतःचा बंगला असेल किंवा अपार्टमेंट असेल, तिथे तुम्ही चार्जिंग प्रोव्हाइड करू शकता. ओके, किंवा फ्लीट ऑपरेटर्स आहेत जसं स्विगी, उबेर, झोमॅटो, ह्याचे जे व्हॉट यू कॅन से जे डिलिव्हरी देतात, ओके, लास्ट माइल डिलिव्हरीचे देतात, त्यांना तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल्स देऊ शकता रेंटवर. ओके, अनदर मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके, चार्जिंग स्टेशन ऑपरेटर होऊ शकता तुम्ही, किंवा चार्जिंग इन्फ्रा मॅन्युफॅक्चरर होऊ शकता. आता खूप सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग मध्ये. सो यू कॅन हॅव, जर तुमच्याकडे पैसा असेल तर यू कॅन हॅव ओन चार्जिंग, ओके, इन्फ्रास्ट्रक्चर. पॉवर युटिलिटी मध्ये जर तुम्ही असाल किंवा तुम्हाला जॉब करायचा असेल, तर जी एमएससीबी आहे, महाडिस्कॉम जी आहे, ती बऱ्याच ठिकाणी मीटरिंग साठी त्यांना लोक लागतात. त्यांचे टेंडर्स असतात की तुम्ही आता जसं आता प्रीपेड मीटर निघणार आहे, तर प्रीपेड मीटर्सला पण टेंडर्स आहेत. तर तुम्ही व्हॉट यू कॅन से इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असाल तर तुम्हाला त्याच्यात ऑपॉर्च्युनिटी आहे. सिमिलरली यू कॅन हॅव ऑपॉर्च्युनिटी इन इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स, बट यू विल वर्क फ्रॉम द युटिलिटी साइड. पब्लिक ऑथॉरिटीज मध्ये आहे. सो या सगळ्यांना एकच कस्टमर आहे, दॅट इज ईव्ही ओनर. ओके, सो यू हॅव टू सिलेक्ट की तुम्हाला कुठे जायचंय. सो ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर इज ऑल्सो अ गुड बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. किंवा तुम्ही बॅटरी सबस्क्रिप्शन वर देऊ शकता. जसं तुम्हाला बाउन्स इन्फिनिटी माहिती आहे, बाउन्स इन्फिनिटी नावाची एक स्कूटर आहे, बाउन्स इन्फिनिटी. त्यांनी दोन ऑप्शन दिले, आयदर तुम्ही बॅटरी सकट इलेक्ट्रिक स्कूटर विकत घ्या, किंवा तुम्ही विदाउट बॅटरी इलेक्ट्रिक स्कूटर विकत घ्या, आणि जी बॅटरी तुम्ही वापरताय ती सबस्क्रिप्शनवर वापरा. जसं तुम्ही अमेझॉन प्राईमचं सबस्क्रिप्शन घेता, किंवा तुमचं दुसरे अजून कुठले ऍप्स असतील त्याचं सबस्क्रिप्शन घेता. इन सेम वे बॅटरी सबस्क्रिप्शन तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही बॅटरी स्वॅपिंग पण करू शकता. जसं एलपीजी सिलेंडर असतं, एलपीजी सिलेंडर घरात काय आपण विकत नसतं घेतलेलं, त्याच्यातला गॅस आपण विकत घेतो. गॅस संपला की सिलेंडर परत देऊन टाकतो, परत भरलेलं सिलेंडर घेतो. इन सेम वे बॅटरी संपली की ती आपण चार्जिंग स्टेशनवर द्यायची आणि तिथून चार्ज झालेली बॅटरी घ्यायची. दॅट इज बॅटरी स्वॅपिंग. सो दिस इज ऑल्सो बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. गव्हर्नमेंटचे खूप सगळे इनिशिएटिव्ह आहेत. फेम आहे, फेम 1 होतं ते कधीच संपलं. आता फेम 2 सुरू आहे, आणि फेम 2 जे आहे इट इज एक्सटेंडेड अप टू 2024. आधी ते 2022 ला एंड होणार होतं, बट इट इज नाउ एक्सटेंडेड अप टू 2024. सो त्याच्यात पण तुम्ही पीडीओ येऊ शकता. किंवा ARAI किंवा आयकॅट असेल, ह्या ज्या डेसिग्नेटेड बॉडीज आहेत, या टेस्टिंग, मेंटेनन्स, रिपेअर याचे इव्हन ट्रेनिंग्स पण देतात. तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये जाऊ शकता. ARAI सर्टिफाईड व्हेकल असं गाडीवर लिहिलेलं असतं, किंवा आयकॅट सर्टिफाईड व्हेकल असं गाड्यांवर लिहिलेलं असतं. सो प्रत्येक गाडी जी रस्त्यावर उतरते इट हॅज टू बी सर्टिफाईड. सो तुम्हाला ह्याचं नॉलेज असणंही फार गरजेचं आहे. देन फेम 1 and 2 मध्ये आय ऑलरेडी टोल्ड यू की सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी आहे 5,000 रुपये, 5,000 रुपीज पर किलोवॅट आवर. आता किलोवॅट आवर काय आहे, किलोवॅट काय असतं, वॅट तर माहिती, आवर तर माहिती आहे तुम्हाला. हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत नंतर. सो 5,000 रुपये प्रति किलोवॅट आवर, म्हणजे जर तुमची बॅटरी कपॅसिटी 3 किलोवॅट आवर असेल तर 15,000 तुम्हाला सबसिडी मिळते. स्टेट गव्हर्नमेंटची पण ऑलमोस्ट तेवढी आहे. ती मॅक्झिमम जी असते ती 15,000 पर्यंतच मिळते. म्हणजे 4 किलोवॅट आवरचा जर बॅटरी पॅक असेल तर तुम्हाला 20,000 सबसिडी मिळत नाही, 15,000च मिळते. इट इज कॅप टू 15,000. सेम विथ द 4 व्हीलर. जसं टाटा नेक्झॉन आहे, टाटा नेक्झॉन आता नवीन आली, तिच्याबद्दल नाही, जुन्याबद्दल बोलतो. तिची बॅटरी कपॅसिटी 30.2 किलोवॅट आवर होती, तर तिला 1.5 लाखाची सबसिडी मिळायची. 1.5 लाखाची सबसिडी मिळायची त्या गाडीला. आता नवीन जी गाडी आहे तिची बॅटरी कपॅसिटी 40 किलोवॅट आवर आहे. कपॅसिटी वाढवली कारण रेंज वाढवायची होती. जी रेंज असते ना, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॅटरी कपॅसिटी. बॅटरी कपॅसिटी जेवढी जास्त तेवढी रेंज जास्त. ओके, सो 40 किलोवॅट आवर जरी तिचं बॅटरी पॅक असेल तरी सबसिडी 1.5 लाखच मिळणार, कारण इट इज कॅप टू 1.5 लाख. ओके, सो असे भरपूर गोष्टी आहेत. सो इलेक्ट्रिक व्हेकल मास्टर क्लास मध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळेल. यू विल बी अंडरस्टँडिंग आयसी इंजिन वर्सेस इलेक्ट्रिक व्हेकल. हे पहा, तुम्हाला जाणून घेणं महत्वाचं आहे वाय, म्हणून मी वाय पासून सुरुवात केली. तुम्ही जर स्वतः इलेक्ट्रिक व्हेकलच्या बिझनेसमध्ये येताय किंवा तुम्हाला जॉब करायचा इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये, पहिले तुम्हाला कळलं पाहिजे की व्हॉट आर इश्यूज विथ आयसी इंजिन, व्हॉट आर प्रॉब्लेम्स दॅट द वर्ल्ड इज फेसिंग, अँड देन यू कॅन कन्व्हिन्स द पीपल. तरच तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकाल की बाबा इलेक्ट्रिक व्हेकल चांगली आहे. हिस्ट्री काय आहे इलेक्ट्रिक व्हेकलची ही पण तुम्ही जाणून घेणं महत्वाचं आहे. यू विल बी शॉक टू नो इलेक्ट्रिक व्हेकल 1832 मध्ये मार्केटमध्ये आली होती. किती? 1832. 1832 मध्ये आली होती. अजूनही लोक म्हणतायत की अरे इलेक्ट्रिक व्हेकल अजून घेऊ नका, 5-7 वर्ष थांबा. अरे असं नसतं. पूर्वी आपण विचार पण नव्हता केला की बुलेट ट्रेन असेल, बट आहे ना,
पूर्वी आपण स्टीमवर गाडी रेल्वे चालवायचो, आता बुलेट ट्रेनवर शिफ्ट झालोय की नाही. सो एक टाइम असतो, टेक्नॉलॉजी मॅच्युअर होते आणि आता इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी मॅच्युअर झाली. आता याच्या पुढे जे होईल इट विल बी ऍडव्हान्समेंट. ओके, देन व्हॉट इज इलेक्ट्रिक व्हेकल अँड हाऊ इट इज मेड, वेगवेगळे कॉम्पोनंट काय ते आपल्याला शिकायला मिळतील. फर्दर फ्युचर काय आहे इलेक्ट्रिक व्हेकल इंडस्ट्रीमध्ये, पुढे काय होऊ शकतं, गव्हर्नमेंट पॉलिसीज काय आहे, फेम टू सेट सेंट्रल स्टेट काय आहे ते समजून घेईल. डिझाईन ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल पॉवर ट्रेन, जसं कुठली पण गाडी बनते तर ती गाडी बनत असताना प्रत्येक छोटा छोटा कॉम्पोनंट मॅटर करतो. आता जी नवीन एथर आली, एथरनी त्यांच्या टायरची ग्रीप 22% वाढवली. एकदम सिंपल एक्झाम्पल, टायरची ग्रीप 22% वाढवली त्यांनी. तर त्यांचं म्हणणं असं आहे आता की तुम्ही डबल सीट पण इझिली घाट्स मध्ये चढू शकाल, अजून बेटर पद्धतीने चढू शकाल, कारण ग्रीप आम्ही वाढवली. तुम्ही मॅन्युअर वाकडी तिकडी गाडी करूनही गाडी पडणार नाही, कारण 22% ग्रीप वाढवली. सो प्रत्येक छोटा कॉम्पोनंट जो इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये असतो त्याचं डिझाईन असतं. मिरर्सचं पण डिझाईन आहे, मिरर्सला पण वेट असतं. त्या स्पेसिफिक वेटच्या पुढे आपण जात नाही. वेट मिनिमायझेशन फार महत्वाचं आहे, कारण वेट वाढलं की एनर्जी जास्त लागणार. सो मेनी थिंग्स आर देअर. सो पॉवर ट्रेन काय आहे, मोटर डिझाईन काय असतं, मोटर सिलेक्शन काय आहे, बॅटरी कॅपॅसिटी सिलेक्शन काय आहे, दॅट विल अंडरस्टँड. इलेक्ट्रिक व्हेकल कॉम्पोनंटचं इंट्रोडक्शन मिळेल तुम्हाला, जे आता मी ब्रीफली दिलं, अजून थोडंसं पुढे जाऊन डिटेलमध्ये. सबसिडी, लोन, लायसन्सिंग याच्याबद्दल पण तुम्हाला माहिती मिळेल. सोर्सेस ऑफ मटेरियल, स्पेअर पार्ट्स रिक्वायर्ड, असेंब्ली, रिपेअर कसा करावा, दिस ऑल्सो यू विल अंडरस्टँड. आणि प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल, ज्याच्याकडे खूप सगळे लोक गेलेच नाहीये, बट फार इम्पॉर्टंट आहे. हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल आणि बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल मधला फरक काय आहे, हायब्रिड व्हेकल्स मध्ये काय काय कॉम्पोनंट्स असतात, ती काम कसं करते, आणि टाइप्स ऑफ बॅटरीज, विच इज व्हेरी हॉट टॉपिक, दॅट ऑल्सो यू विल अंडरस्टँड. ओके, सो दिस इज व्हॉट आय वॉन्टेड टू से. आणि हा कोर्स का करावा किंवा ईव्ही मास्टर क्लास का करावा, तर पहिले आणि सगळ्यात महत्वाचं, जो जगाबरोबर चेंज होत नाही त्याचा अंत लवकरच होतो. सो व्हॉट एव्हर न्यू इज कमिंग इन टू एक्झिस्टन्स, मे बी त्याच्यातनं तुम्ही बिझनेस करत असाल किंवा तुम्ही नोकरी करत असाल, तुम्हाला ते अडॅप्ट व्हावं लागेल. हे पहा, अडॅप्ट झाले तरच तुम्ही चेंज बरोबर पुढे जाऊ शकाल. इफ यू डोंट अडॅप्ट देन इट इज व्हेरी डेंजरस. ओके, सो याच्यात खूप सगळ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही तुमचं मेंटेनन्स, सर्व्हिस, रिपेअर, तुम्ही आता बघा ना की आपण जर साधं 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर जरी गेलो ना, तर आपल्याला लक्षात येतं की गॅरेजेस आहेत, आयसी इंजिन रिपेअर मेंटेनन्सचे गॅरेजेस आहेत. तसे इलेक्ट्रिक व्हेकलचे पण येणार आहेत फ्युचरमध्ये. वी नीड टू अंडरस्टँड. जो सर्व्हिस सेंटर असू शकतं, तुम्ही तुमचं शोरूम चालू करू शकता, स्वतःचं शोरूम उघडू शकता, रेट्रोफिटिंग करू शकता तुम्ही ईव्ही किट्सचं, जसं इलेक्ट्रिक साध्या गाड्यांना इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये कन्वर्ट करणं. गोगो A1 नावाची कंपनी आहे, त्यांना 30 सिटीज मध्ये, 30 सिटीच्या आरटीओ मध्ये त्यांना व्हेरिफिकेशन मिळालं आहे, अलाउ केलेलं आहे त्यांना, की तुम्ही जी स्प्लेंडर आहे, साधी स्प्लेंडर, तिला इलेक्ट्रिक मध्ये कन्वर्ट देऊ शकता. 30 आरटीओज हॅव अप्रूव्ड देअर प्रॉडक्ट. ओके, तसं तुम्ही पण काही करू शकता. ईव्ही कॉम्पोनंट्स आणि स्पेअर पार्ट्सच्या सेल्स मध्ये तुम्ही पुढे येऊ शकता. सेल्स अँड मार्केटिंग, तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नाही जायचंय, तुम्हाला ह्याच्यात नाही जायचंय, स्वतःचं शोरूम नाही उघडायचंय, तर कॉम्पोनंट्स मध्ये, स्पेअर पार्ट्स मध्ये तुम्ही येऊ शकता पुढे. ओके, so this is I wanted to say. Hand over to you, Shriram sir. I hope Yes, sir. Yes, I have yes. covered the topics. येस, थँक्यू सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि आपण बरंच या आजच्या वेबिनार मध्ये आपण या प्रॉब्लेम समजले, वाय समजला, त्याचं सोल्युशन पण समजलं. सो बरेच ऑपॉर्च्युनिटीज आहे या कोर्स, या सेक्टर मध्ये, आणि नक्कीच या कोर्स थ्रू तुम्हाला खूप याच्यामध्ये फायदा होईल. आमचे काही पार्टिसिपंट आहे, निखिल सेठी, जसं मी स्टार्टिंगला सांगितलं, त्यांनी नाशिकमध्ये त्यांचं काईट एनर्जी नावाने त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, आणि त्यांचं आज 250 ते 300 सेल्स पर मंथ असं त्यांचं होत आहे. तर खूप मोठा या सेक्टरमध्ये त्यांनी फास्ट ग्रोथ केली, आणि ही जर पार्टिसिपंट. त्याच्यानंतर अभिजित तुंगर सर आहे, जे ओकिनावा शोरूमचं त्यांनी फ्रँचायझी घेतली. तर आपण क्विकली त्यांचा सुद्धा एक कोर्सचा जो फीडबॅक आहे तो आपण बघूयात. लास्ट टाइमच्या वेबिनारला ते जॉईन झाले होते. सो आता ज्यांना क्वेश्चन्स आहे आजच्या ऑडियन्स मध्ये इलेक्ट्रिक व्हेकल रिलेटेड आहेत ना, तुम्ही बरेच काही क्वेश्चन्स टाकले, बट तुम्ही सिलेक्ट करताना उद्योगवर्धिनी, श्रीराम उद्योगवर्धिनीला सिलेक्ट करा आणि त्या याच्यावरती क्वेश्चन्स टाका. आपण तुमचे सगळे क्वेश्चन्स कव्हर करूयात. हा जो इलेक्ट्रिक व्हेकलचा पूर्ण तुमचा कोर्स बद्दल असेल, किंवा तुमचे या विषयावरती आजच्या वेबिनारवरती काही क्वेश्चन असेल, तर आपण ते सगळे क्वेश्चन्स कव्हर करूयात.
आपण त्याच्या आधी आपले लास्ट वेळेस जे आपले अभिजित तुंगर सर आहे त्यांना या कोर्सचा कसा फायदा आला आपण ते क्विकली एकदा बघूया. त्याच्यानंतर आपण सगळे क्वेश्चन्स कव्हर करूया. माझं नाव अभिजित दिलीप तुंगार. मी आय थिंक सो नोव्हेंबर डिसेंबर मध्ये उद्योग वर्धनेचा जेव्हा सेकंड कोर्स झालेला मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस मध्ये असल्यामुळे आणि त्याबद्दल एक बेसिक मला नॉलेज पाहिजे होतं. त्यामुळे मी चांडक सरांना सर आवाज येतोय का व्हिडिओचा का नाही? येस सर येतोय. ओके. करून उद्योग वर्धने थ्रू तो जो कोर्स आहे आपला मेंटेनन्सचा तो कोर्स बेसिक साठी केलेला. बट त्यावेळेस आम्हाला तिथून म्हणजे मला तरी पर्सनली बरीचशी खूप चांगली माहिती मिळाली की ज्या गोष्टी मला ईव्ही बद्दल माहित नव्हत्या त्या या कोर्स मधून मला बऱ्याचशा गोष्टी चांगल्या पद्धतीने कळाल्या. आणि आता तर उद्योग वर्धिनी सोबत प्रसाद जोशी सर जोडले गेलेले आहेत. त्यानंतर अरविंद परदेशी सर नक्कीच आहेतच. त्यामुळे इथून पुढे तो कोर्स अजून जास्त बेनिफिशियल होईल याची मला 100% अपेक्षा आहे. कोर्स नंतर पण मला काही गायडन्स लागला तो उद्योग वर्धिनी थ्रू मला नक्की भेटत गेला. मग त्याबद्दल असेल, मेंटेनन्स बद्दल असेल, स्पेअर पार्ट्स काही तुम्हाला लागत असतील, त्याचे काही सप्लायर्स पाहिजे असतील तर त्या थ्रू पण ते मला भेटलं. मी त्यानंतर नाशिक जिल्ह्याची ओकिनावा ऑटोटेकची डीलरशिप घेतली आणि आज नक्कीच मी मंथली जवळजवळ 40 ते 50 व्हेकल्स सोल्ड आउट करतोय. मागच्या 4 महिन्यामध्ये आम्ही 160 व्हेकल्स ऑलरेडी सोल्ड आउट केलेले आहे आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही पण नक्की हा कोर्स जॉईन करू शकता. काही मदत लागली, तुम्हाला काही प्रॅक्टिकल नॉलेज हवं असलं तर तुम्ही ओकिनावा शोरूमला भेट देऊन पण किंवा आमच्या वर्कशॉपला भेट देऊन पण तुम्ही तिथे येऊन प्रॅक्टिकल नॉलेज घेऊ शकता. प्रसाद सर नक्कीच तुम्हाला त्याबद्दल गायडन्स करतील, नंतर चांडक सर गायडन्स करतील. तर नक्कीच हा कोर्स बेनिफिशियल आहे एवढं मी माझ्यावरून तरी सांगू शकतो. आणि माझ्या सोबतचे बॅचमेट्स जे होते त्याच्यातले पण जवळजवळ 70% जे स्टुडंट होते ते नक्कीच ईव्ही रिलेटेड वर्क आता पण करताय. 25% जे होते ते फक्त कॉलेज स्टुडंट्स होते किंवा ज्यांना बेसिक नॉलेज घ्यायचं होतं, पुढे जाऊन ईव्ही मध्ये करिअर करायचं आहे म्हणून त्यांनी जस्ट एक स्टार्टअप साठी एक कोर्स जॉईन केला. पण 75% लोक आमच्या बॅचचे जे स्टुडंट्स आहेत ते आज पण ईव्ही मध्ये काम करतात आणि त्यातला मी पण एक आहे. तर आपण पण नक्की करा, एक दिवस आमच्या शोरूमला नक्की भेट द्या. ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरचे आमचे 2 शोरूम आहेत. एक पंचवटी मध्ये आहे आडगाव नाक्यावरती आणि एक आडगावला आहे. आडगाव नाक्याला आमचं मेन सर्व्हिस सेंटर आहे. बऱ्यापैकी तुम्हाला याच्यातून एक बेसिक जे नॉलेज लागतं ते बेसिक पण म्हणणार नाही, 70% नॉलेज तुम्हाला कोर्स मधून येऊन जाईल. शेवटी कितीही काही झालं तर 30% तुम्हाला तुमचं कुठेतरी कॅप्चर करावं लागणार आहे. येस सो आपण या कोर्सचे फायदे आले बघितले आणि आपण क्विकली या कोर्सचं रजिस्ट्रेशन प्रोसेस पण बघूयात आणि त्याच्यानंतर आपण सगळे तुमचे जे काही क्वेश्चन्स आहे ते आपण कव्हर करूयात. सो हा जो वर्कशॉप आहे हा 18 ऑगस्ट पासून म्हणजे नेक्स्ट वीकला गुरुवार पासून या कोर्सचा आम्ही नवीन बॅचेस चालू होते. लाईव्ह ऑनलाईन हा पूर्ण कोर्स आहे आणि याची फीज आम्ही आता 15 ऑगस्ट पर्यंत 3600 रुपीज ठेवलेली आहे. त्याच्यानंतर याची फीज 44,500 होणार आहे. सो या पिरियड मध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांना 3600 मध्ये हा कोर्स रजिस्टर करता येईल. तर या कोर्सचा सिलेबस तुम्हाला ऑलरेडी सरांनी कव्हर केलेला आहे सगळं. तर हे सगळं या कोर्समध्ये लाईव्ह ऑनलाईन कव्हर होणार आहे. आयसी इंजिन्स कसे, हिस्ट्री, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फ्युचर काय आहे, याच्यामध्ये ऍप्लिकेशन, गव्हर्नमेंटच्या सबसिडीज, लोन वगैरे त्या गोष्टी कव्हर होणार आहे. मटेरियल्स आहे, त्याच्यानंतर प्लग इन हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेकल, बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल, टाइप्स ऑफ बॅटरीज, चार्जिंग स्टेशनवरती पण याच्यावर इंट्रोडक्शन करणार आहे. त्याच्यानंतर हे सगळे कंपोनंट्स आहे ते सगळे याच्यामध्ये तुम्हाला कव्हर होणार आहे. आणि याच्यामध्ये आम्ही लाईव्ह ऑनलाईन प्रॅक्टिकल सुद्धा होतो ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअली हे सगळे कंपोनंट्स कसे असतात
ते ऑन द व्हेकल ते तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन बघायला याच्यामध्ये एक्सप्लेन केलं जातं. ऍक्च्युअल मध्ये असेंब्ली ज्या व्हेकलचं असतं ते सगळं तुम्हाला असं दाखवलं जातं. तर याचं लाईव्ह ऑनलाईन सुद्धा प्रॅक्टिकल होणार आहे. ज्याच्यामध्ये हे प्रसाद सर तुम्हाला सगळे कंपोनंट्स असेंब्ली आणि कनेक्शन जे काही असतात ते तुम्हाला गायडन्स करेल. तर 2 वीक्सचा हा कोर्स आहे आणि आम्ही आता इनिशियली खूप कमी फीस मध्ये आम्ही हा रन करतोय. कारण जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट करायची आणि याच्यामध्ये खूप याच्यामध्ये जॉब्स अवेलेबल आहे. जसं आता आपण ऐकलं की शोरूम्स ओपन केले, बऱ्याच लोकांना जॉब्स मिळाले. आता रिसेंटलीच आता मध्ये आमचे काही पार्टिसिपंट्सला जॉब्स मिळाले. तर खूप याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आहे आणि तुम्ही नक्कीच याचा कॅश एनकॅश करायला पाहिजे अपॉर्च्युनिटी. सो प्रसाद सर तुम्हाला हा कोर्स पूर्ण गाईडन्स करणार आहे. लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स आहे. आम्ही काही चॅट बॉक्समध्ये आमचे प्रिव्हियस पार्टिसिपंट्सचे पण नंबर शेअर करतो की ज्यांना अभिजित तुंगार सर आहे, ज्यांनी आता शोरूम टाकलाय, तर त्यांचा पण तुम्ही एक्सपिरियन्स त्यांना त्यांच्याशी जाणू शकतात. त्यांच्या शोरूमला व्हिजिट करू शकतात. बरेच तुम्हाला त्याच्यातून पण नॉलेज मिळेल. सो याच्यातून बरेच अपॉर्च्युनिटीज आहे. तुम्हाला याच्यामध्ये जॉब्स मिळेल, तुम्हाला स्वतःचं शोरूम टाकता येईल, गॅरेज, मेकॅनिक सुद्धा याच्यामध्ये तुम्ही टाकू शकतात. कारण बरेचसे लोकं रिलेटेड अजून इक्विप नाहीये, तेवढं नॉलेज नाहीये. सो जे लवकर या इंडस्ट्रीमध्ये एंट्री करेल विथ नॉलेज ते याच्यामध्ये खूप याच्यामध्ये मिळू शकतात. सो लाईव्ह ऑनलाईन कोर्स होणार आहे. तुम्हाला आजच्या सेशनच्या सुद्धा बऱ्याच जणांनी प्रेझेंटेशन रिक्वेस्ट केलं, तर हे सगळे प्रेझेंटेशन कोर्स मटेरियल तुम्हाला कोर्समध्ये शेअर होतं. तुम्हाला प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग सुद्धा शेअर होते. प्रत्येक सेशन आमचा लाईव्ह ऑनलाईन रेकॉर्ड होतो आणि तुम्हाला तो शेअर केला जातो. नेक्स्ट डे तुम्ही त्याची रेकॉर्डिंग सुद्धा पुन्हा बघू शकतात. 6 मंथ्स या रेकॉर्डिंगचा ऍक्सेस असतो. कोर्स नंतर सुद्धा आमचा सपोर्ट असतो. आमची एक कम्युनिटी आहे इलेक्ट्रिक व्हेकलची, ज्याच्यामध्ये खूप अक्रॉस महाराष्ट्र सगळे इलेक्ट्रिक व्हेकल रिलेटेड लोक त्या ग्रुपमध्ये आहेत. त्यांच्याशी तुम्हाला कनेक्शन्स भेटतात, नेटवर्क भेटतात आणि बिझनेस अपॉर्च्युनिटीज तुम्हाला किंवा जॉब अपॉर्च्युनिटीज बद्दल तुम्हाला कंटिन्युअस त्यांच्या अपडेट्स असतात. तर 3600 फीज आहे ही लिमिटेड 15 ऑगस्ट पर्यंतच लिमिटेड आहे. तर तुम्ही लवकरात लवकर याचं रजिस्ट्रेशन करू शकतात. फक्त 30 पार्टिसिपंट्सलाच ही बॅच लिमिटेड असते. सो दॅट मॅक्सिमम याच्यातनं तुम्हाला इनपुट भेटले पाहिजे. इंटरॅक्शन झाले पाहिजे. सो तुम्ही सगळ्या डिटेल्स, फीडबॅक्स इकडे बघू शकतात. उद्योगवर्धींच्या वेबसाईटवरती तुम्ही आमच्याबद्दल अजून माहिती मिळवू शकतात. बेसिकली आम्ही याच्यामध्ये 1995 पासून आम्ही काम करतोय. आम्हाला 5 नॅशनल अवॉर्ड्स मिळालेले या सेक्टरमध्ये. आमचे खूप वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रॅक्टिकल कोर्सेस चालतात, जे या फील्डमध्ये काम करतात तेच आमच्या याच्यामध्ये गाईडन्स करतात आणि खूप आमचे सक्सेस स्टोरीज आहे. 65,000 लोकांना आम्ही उभं केलेलं आहे. सो त्यांच्या सक्सेस स्टोरीज, त्यांची लाईफ कशी चेंज झाली ते तुम्ही उद्योगवर्धिनीच्या युट्यूब चॅनलवर बघू शकतात. तर आमच्या इकडे युट्यूब चॅनलवर एक प्लेलिस्ट आहे सक्सेस स्टोरीजची. तर बरेच उद्योजक याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की त्यांच्या जर्नीज कशा चेंज झाल्या. आज अशाच एका वेबिनारला जॉईन होते, बट आज त्यांची लाईफ खूप प्रमाणात चेंज झाली. सो बरेच आम्ही इंटरॅक्टिव्ह कॉन्टेंट पण टाकतो आणि अजून एक सरांचा पण आपण एक क्विकली सरांचा पण युट्यूब चॅनल बघूयात. सो सरांचा हा पीव्हीजे एज्युकेशनल हॅलो गाईज, नमस्ते. त्याच्यामध्ये सर बरेच प्रोडक्ट्सचे रिव्ह्यूज देतात. तर सरांना 27,000 सबस्क्रायबर्स आहेत. सो एवढे सबस्क्रायबर्स आहे, एवढं सरांकडे फॅन फॉलोइंग आहे आणि ते आपल्याला या कोर्समध्ये लाईव्ह ऑनलाईन शिकवणार आहे. प्रत्येक व्हिडिओला सरांच्या 3 लाख 4 लाख असे व्ह्यूज आहे. सो आपण खूप लकी आहोत की आपल्याला सरांचा डायरेक्टली गायडन्स मिळणार या कोर्समध्ये. प्रत्येक सेशन लाईव्ह ऑनलाईन तुम्हाला अटेंड करता येईल. सो नक्की सरांचा चॅनल पण सबस्क्राईब करा. बरेच सर याच्यामध्ये लेटेस्ट अपडेट टाकत असतात. सो ते बघा आणि तुम्हाला या कोर्समध्ये सर स्वतः शिकवणार आहे. सो तुम्ही नक्कीच या कोर्सला अटेंड करा. सो रात्री 8 ते 9:30 या टायमिंग मध्ये हा कोर्स होणार आहे आणि कम्प्लिटली ऑनलाईन कोर्स आहे. लाईव्ह ऑनलाईन होणार आहे याच्या हा कोर्स मध्ये. ओके, सो बऱ्याच लोकांनी क्वेश्चन्स काही टाकलेले आहे. सो सर, इलेक्ट्रॉनिक ENTC डिपार्टमेंटचे इंजिनिअरिंग स्टुडंट्स करू शकतात का? त्यांना फायदा होऊ शकतो त्यांचा? एनीवन ज्याला नॉलेज घ्यायचंय फर्स्ट ऑफ ऑल, आणि फक्त नॉलेज घ्यायचं असेल किंवा पुढे त्याला जॉब मध्ये कन्वर्ट करायचंय किंवा त्याला व्यवसाय करायचा आहे, एनीवन कॅन गेट रजिस्टर्ड. तुम्हाला उपयोग होईलच, अशी कुठलीच गोष्ट आहे जी वाया जात नाही. सो यू कॅन गेट एनरोल्ड इफ यू विश. करेक्ट. आमचा 4 व्हीलर टॉपिक वरती आता सेशन नाहीये, पण याच्यामधले बरेचसे जे फंडामेंटल गोष्टी त्या कॉमन आहे, विच इज कॉमन टू 4 व्हीलर्स, 2 व्हीलर्स. बट अजून 4 व्हीलरची इकोसिस्टम इतकी स्ट्रॉंग नाहीये. जेवढ्या अपॉर्च्युनिटीज आता 2 व्हीलर मध्ये तर त्या तुम्ही एनकॅश केल्या पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही हा 2 व्हीलर रिलेटेड हा पूर्ण कोर्स आहे.
बट काही फंडामेंटल्स फोर व्हीलर रिलेटेड पण कॉमन आहे. ओके. सो आणि सर कोणाला जॉब स्विच करायचा आहे किंवा मेकॅनिकल इंडस्ट्रीतून याच्यातून स्विच करायचं असेल तर हे लोक स्विच करू शकतात थ्रू दिस कोर्स, राईट? येस करू शकतात. फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट जॉब जेव्हा तुम्ही स्विच करताय, म्हणजे याच्यापेक्षा महत्वाचं मी तुम्हाला सांगतो की इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये तर ऑपॉर्च्युनिटी आहेच. जॉब तर 100% तुम्हाला मिळणार इफ यू गेट द नॉलेज, इफ यू गेट द स्किल्स. बट त्याच्या आधी तुम्ही स्वतःचं अनालिसिस करा की ऍक्च्युली तुम्हाला स्विच, कारण हा लाईफचा डिसिजन आहे. ओके, ऑफकोर्स तुम्हाला बेनिफिट होईल, बट तुम्ही स्विच झाल्यानंतर यू शुड मेक शुअर की यू अडॉप्ट टू ऑल द स्किल्स. दिस कोर्स विल surely give you knowledge about the electric vehicles, its components, what are government initiatives and all. So it is going to help you to get the job. But त्याच्यात in addition तुम्हाला पण तुमचे एफर्ट्स, तुमचे कष्ट तुम्हाला टाकायला लागतीलच, म्हणजे त्याच्यात काहीच डाऊट नाही. करेक्ट. त्याच्यानंतर मेकॅनिकल डिप्लोमा स्टुडंट्स कॅन ऑल्सो जॉईन. काहीच Yes, इश्यू नाही. yes. सेकंड इनफॅक्ट आमच्या याच्यात नॉन टेक्निकल पार्टिसिपंट सुद्धा येतात की खूप जास्त. ज्यांना नॉलेज, टेक्निकल नॉलेज नाही, बट स्टील आम्ही एकदम बेसिक इंट्रोडक्शन पासून या कोर्समध्ये स्टार्ट करतो. सो आणि पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज जे ईव्ही इंडस्ट्रीचं जे काही रिअलिस्टिक जे आहे ते याच्यामध्ये कव्हर होणार आहे. ओके. येस, ऑनलाईन कोर्स आहे हा पूर्ण आणि खूप डीप मध्ये. ऑफकोर्स 2 वीक याचं सेशन आहे. ऑलमोस्ट 12 to 14 लाईव्ह सेशन्स होणार आहे या कोर्समध्ये आणि पूर्ण तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन प्रॅक्टिकल सुद्धा होणार आहे. तुम्हाला कोर्स झाल्यानंतर सर्टिफिकेट पण मिळेल उद्योगवर्धिनीचा आणि रेकॉर्डिंग्स पण मिळेल. कोर्स इज कम्प्लिटली लाईव्ह ऑनलाईन. एक सेकंड, काही टेक्निकल क्वेश्चन असेल तर प्लीज सेंड युअर क्वेश्चन. सर मला इथे 1-2 प्रश्न आले डायरेक्ट मेसेज मध्ये. Yes. पहिला आलाय गणेश सर आहेत. सोलार पॉवर एनर्जी स्टोअर मध्ये काही ऑपॉर्च्युनिटी आहे का सर? सर सोलार एनर्जी कशी स्टोअर करायची? सोलार मध्ये तर सोलार आणि इलेक्ट्रिक दोन्हाला इक्वल ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि सोलारचा पण आय गेस सेपरेट कोर्स उद्योगवर्धिनीचा आहे. सो त्याला तुम्ही एनरोल ऑफकोर्स करू शकता. विक्रम दांडेकर सर तो घेतात. मी स्वतः त्यांचा कोर्स केलाय. ऑलरेडी मी सोलार इन्स्टॉलेशन केले भरपूर, बट जस्ट लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो त्यांच्याकडनं पण लर्न होण्यासाठी मी केला होता. स्टोअर करण्यासाठी बॅटरी लागते, बट मोस्टली ऑन ग्रीड सिस्टीम्सला जास्त बेनिफिट आहे, ज्याच्यात तुम्ही तुमची सोलार सिस्टीम डायरेक्टली ग्रीडला कनेक्ट करता. निलेश सर विचारताय, सर व्हॉइस इश्यू रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतील की पुन्हा लाईव्ह वेबिनार होतील? पूर्ण लाईव्ह होणार आहे सगळे सेशन्स. हे 2 डायरेक्ट मेसेज होते मला. Why price is so high even there is very low spare parts related to petrol diesel vehicles? Please tell कोर्स व्हेन. रवी सर विचारतायत. प्राइस इज व्हेरी हाय कारण की आता जो मेन बॅटरी नावाचा कॉम्पोनंट आहे तो आपण इम्पोर्ट करतोय. लिथियम आयनचे इंडियामध्ये साठे खूप कमी आहेत आणि त्याच्यासाठी इम्पोर्ट आपल्याला करायला लागतंय. आपली डिपेंडन्सी फॉरेन कंट्रीजवर आहे, सो कॉस्ट खूप जास्त आहे. अदरवाईज काय इलेक्ट्रिक व्हेकल जास्त कॉस्टली नाही आहे. बट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 18,200 करोड रुपये सँक्शन केलेत फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी, आणि ज्याचं ऑलरेडी बिडिंग झालंय. ओला नंतर हे असेल मोठमोठ्या कंपनी, हॅवल्स आहे, मित्सुबिशी आहे किंवा हुंडाई आहे, टाटा आहे, महिंद्रा आहे, यांनी त्याचं बिडिंग केलंय आणि प्रत्येक स्टेटमध्ये 2 गिगा फॅक्टरी येणार आहेत एसीसी ऍडव्हान्स केमिस्ट्री सेलच्या बॅटरीच्या 2025 पर्यंत, म्हणजे पुढच्या 3 वर्षात. सो आपल्याला एसीसी वर शिफ्ट आपण होणार आहोत आणि त्याच्यानंतर प्राइसिंग मे बी थोडी डाऊन होईल. ओके, अजून काही आहे का डायरेक्ट मेसेज? सर आर देअर एनी गव्हर्नमेंट प्रायोरिटीज फॉर स्टार्ट इन दिस इंडस्ट्री? स्टार्टअप साठी तुमचा प्रॉडक्ट असायला लागतो स्वतःचा. स्टार्टअप साठी तुम्हाला मला नाही वाटत याच्यातलं काही हे मिळेल तुम्हाला. त्याची अजून माहिती हवी असेल तर ओकिनावाचे आपले तुंगार सर आहेत किंवा ज्यांनी ऍक्च्युअली शोरूम चालू केले त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती घेऊ शकता. हे मी एकदम प्रॅक्टिकल आणि स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो. आय एम एन एज्युकेटर. बिझनेस ऑफकोर्स मला माहिती आहे की बिझनेस कशात काय काय होऊ शकतं, बट इट इज मोर बेटर ज्यांनी बिझनेस ऑलरेडी केलेला आहे त्यांना तुम्ही त्यांच्याशी टच मध्ये या, त्यांना विचारा. मी तुम्हाला एज्युकेट 100% करणार, देर इज नो डाऊट अबाउट दॅट. बट इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड मोर अबाउट बिझनेस की उद्योग आधारला कसं अप्लाय करावं, शोरूम कसं सुरू करावं, मग शोरूम मध्ये लोन मिळतं का, मग सबसिडी कशी घ्यावी, डॉक्युमेंट्स कसे सबमिट करावे, फॉर दिस वी विल हॅव वन सेशन अरेंज ज्याच्यात तुम्ही
हे सगळे डिटेल्स येस तुम्हाला येस. मिळतील. सो बेसिकली त्याच्यासाठी उद्योगवर्धिनीचे जे फाउंडर आहे श्री सुनील चांडक सर, त्याचे एक सेशन या कोर्समध्ये होणार आहे, जे तुम्हाला बिझनेस रिलेटेड पण आम्ही गायडन्स करणार आहे की बिझनेस कसा करायचा, याच्यामध्ये काय काय गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहे, काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे. उद्योगवर्धिनीचे फाउंडर चांडक सरांना 5 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले उद्योजकता सेक्टरमध्ये, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये. तर ते स्वतः सुद्धा त्यांचा एक सेशन असेल, ते तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन गायडन्स करेल. आणि मी तुम्हाला प्रत्येक जे बिझनेस ओनर्स आहेत त्यांच्यासोबत सुद्धा कॉन्टॅक्ट करून देऊ शकतो, जे तुम्हाला प्रॅक्टिकली याच्यामध्ये गाईड करेल, बिझनेस स्टार्ट करेल. कॅन आय स्विच माय जॉब इन ईव्ही सेक्टर 100%? दिस इज द बेस्ट टाइम टू स्विच युअर जॉब इन ईव्ही सेक्टर. पुढचं आहे की सर, ग्रामीण भागामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशनचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा त्याचं इलेक्ट्रिक व्हेकलचं सेल्स, याच्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटी दिसतात तुम्हाला? ग्रामीण भागामध्ये उलट महाराष्ट्रात जास्त आपण बेनिफिट घेतोय, कारण ग्रामीण भागात अजूनही विजेचं बिल लोक भरत नाही. म्हणजे ती चुकीची गोष्ट आहे ऍक्च्युली, टू बी व्हेरी फ्रँक, ती खूप वाईट गोष्ट आहे. बट महाडिस्कॉम आणि लोकसहभाग याच्यातनं त्या गोष्टी झाल्या पाहिजे. तर बरेच लोक ग्रामीण भागात इलेक्ट्रिक व्हेकल्स घेत आहेत, कारण की चार्जिंग ऑलमोस्ट त्यांना फ्री मिळत आहे. आणि सेकंड, मला असं वाटतं ग्रामीण भागात काही इलेक्ट्रिक 2 व्हीलर्स किंवा 3 व्हीलर्स अशा आहेत की ज्या खूप रगेड आहेत, म्हणजे स्ट्रॉंग आहेत. त्यांना स्पेशल चांगले सस्पेन्शन आहे, तुम्ही त्या डिलिव्हरीसाठी वापरू शकता किंवा फार्मिंग मध्ये ट्रान्सपोर्टसाठी वापरू शकता. जसं त्याच्यात एक्झाम्पल देतो मी, ग्रॅव्हटॉन क्वांटा नावाची गाडी आहे, रगेड मोटर्सची बूमची पण एक गाडी आहे. तर अशा वेगवेगळ्या गाड्या आहेत, त्याच्यातही खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. सेकंडली, तुमचं जर गाव हे हायवे टच किंवा हायवेच्या जवळ असेल तर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पण तुम्हाला भरपूर स्कोप आहे. तुम्ही विचार करा की सपोज मी नाशिकला राहतो, नाशिकहून मी पुण्याला जातोय. मोस्टली लोक, 80% लोक काय नॉनस्टॉप जात नाही, ते मध्ये थांबतात. सपोज तुम्ही चहा प्यायला थांबले किंवा नाश्ता करायला थांबले, तर तिथे ज्याचा हायवे टच स्वतःचा ऑलरेडी हॉटेल आहे, जर त्यांनी चार्जिंग स्टेशन सुरू केलं तर ऑलमोस्ट डबल बिझनेस होणार आहे. कारण की तुम्ही लोकांना खायची प्यायची सोय तर देताच आहे, बट अलॉंग विथ दॅट त्यांचे इलेक्ट्रिक व्हेकल पण चार्ज होत आहेत. सो तुम्ही गावात राहत असाल आणि तुम्ही हायवेच्या जवळ तुमचं गाव असेल किंवा गावातल्या लोकांना तुम्ही अवेअर करण्यासाठी एक स्वतःचं जर व्हॉट यू कॅन से शोरूम सुरू केलं, गाड्या विकल्या, तर तिथे तुम्ही सेपरेट चार्जिंग स्टेशन अवेलेबल देऊ शकता, ज्यात फास्ट चार्जिंग, स्लो चार्जिंग फॅसिलिटी असेल. सो स्कोप भरपूर आहे, गावाकडे पण खूप स्कोप आहे. आणि सर, फास्ट चार्जिंग अवेलेबल आहे का आता 2 व्हीलर मध्ये? 2 व्हीलर मध्ये सगळ्यांना नाहीये, ज्या प्रीमियम स्कूटर आहेत, एथर, ओला, सिम्पल वन, यांना अवेलेबल आहे. बजाज, सगळ्यांना नाहीये. 1 लाखाच्या खालच्या स्कूटर्सला फारच रेअरली फास्ट चार्जिंग अवेलेबल आहे. ओके. पुढचं आहे की सर, याची कॉस्ट एवढी हाय काय? कारण याच्यामध्ये स्पेअर पार्ट्स हे पेट्रोल डिझेल व्हेकल पेक्षा कमी असतात रिलेटिव्हली, तर यांची प्राइसेस एवढ्या हाय काय? तेच मी मगाशी सांगितलं की आपण बॅटरी इम्पोर्ट करतोय सध्या, त्याच्यामुळे कॉस्ट आहे. अदरवाईज इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये कॉम्पोनंट्स खूप कमी आहेत. मोटर, बॅटरी कंट्रोलर आणि चासीज एवढं जरी असेल तर कुठलीही गाडी तुमची बनवू शकते. जशी मी माझी सायकल इलेक्ट्रिक मध्ये कन्वर्ट केली, काहीच नाही केलं मी, फक्त एक मोटर लावली, एक बॅटरी लावली आणि एक कंट्रोलर लावला, सायकल तयार झाली. सो आत्ता महाग का बरं आहे, तर बॅटरी इम्पोर्ट करायला लागते. म्हणजे मी जी सायकल इलेक्ट्रिक मध्ये कन्वर्ट केली तर 10,000ची तर बॅटरीच आहे, बाकीच्या गोष्टी 5,000च्या. सो कॉस्ट इज व्हेरी हाय बिकॉज बॅटरी. आणि त्याच्यासाठीच मी एसीसी, ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी बद्दल पण बोललो, जी महाराष्ट्र नाहीच तर सगळ्या स्टेटमध्ये त्याच्यात 2 गिगा फॅक्टरी येणार आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटचं ते इनिशिएटिव्ह आहे. सो कॉस्टिंग डाऊन होईल, बट लिथियम आयन वरनं आपण स्विच होणार पुढच्या 3-4 वर्षात असं दिसतंय. करेक्ट. आणि याच्यामध्ये खूप जॉब्स अवेलेबल आहे. इनफॅक्ट आमच्याकडे खूप इन्क्वायरीज येतात. जे शोरूम ओनर्स आहे, डीलर्स आहे, रिपेअर ओनर्स आहे, त्यांच्या कंटिन्युअस आमच्याकडे रिक्वायरमेंट येत असतात. सो वी कॅन डेफिनेटली रिकमेंड युअर प्रोफाईल. उद्योगवर्धिनीचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्या जॉबसाठी अप्लाय करू शकतात. आणि ऑफकोर्स याला खूप डिमांड आहे, कारण हा कोर्स आमचा खूप प्रॅक्टिकल आहे आणि खूप यांनी म्हणजे याचा जेवढा इफेक्ट झालेला आहे, ते इफेक्ट बघून आज या कोर्सची व्हॅल्यू तेवढी वाढलेली आहे, या सर्टिफिकेटची तेवढी व्हॅल्यू वाढली. तर तुम्ही नक्कीच या कोर्सचं सर्टिफिकेट थ्रू तुम्हाला जॉब्स पण मिळेल. आम्ही बरेच आमच्या ग्रुप्समध्ये जेवढ्या पण जॉब्स असतात, जे आम्हाला कम्युनिकेट करतात, ते सगळे पास ऑन करतो आणि उद्योगवर्धींच्या पार्टिसिपंट्सला फर्स्ट प्रेफरन्स असतो या कोर्स थ्रू. ओके. पुढचं आहे याच्यामध्ये एक सेकंड, गव्हर्नमेंटच्या काय याच्यामध्ये कव्हर होणार आहे? हा, येस, प्रायोरिटीज.
प्रायोरिटीज आहेत ना, ऑलरेडी सांगितलं ना की एसीसी बॅटरीचं मॅन्युफॅक्चरिंग. सर हा क्वेश्चन मलाही आला होता त्यांचा, प्रदीप म्हणून कोणतरी आहेत. येस, सो त्याच आहेत प्रायोरिटीज की गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहे, सबसिडी देत आहे गव्हर्नमेंट, आणि तुम्हाला जर याच्याबद्दल उद्योग आधार वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या बिझनेसच्या रिलेटेड आहेत, ज्या गव्हर्नमेंटच्या तुम्हाला इनिशियल तुम्हाला काही गोष्टी मिळतात किंवा काही फंड मिळतो, लोन मिळतं, त्याच्याबद्दल चांडक सर स्पेशली तुम्हाला याच्यात गाईड करतील. Yes, yes. I was working with Bosch. Of course, Boschचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला नक्कीच खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे या कोर्स थ्रू. ईव्ही सेक्टर मध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे. सोलार रिलेटेड आमचा सोलारचा सेपरेट कोर्स आहे, ते तुम्ही उद्योगवारीच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता. तुम्हाला सोलारचा कोर्स पण आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सोलारचे इन्स्टॉलेशन वगैरे ते त्या कोर्समध्ये कव्हर होणार आहे. सर एक क्वेश्चन विचारायचा होता, विचारू? हा, येस येस, विचार. सर एक क्वेश्चन असा होता की जे ईव्हीशी रिलेटेड जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही सांगितल्यात की तुमच्याकडे येतात, तर एक जनरल एक क्वेश्चन आहे की साधारणपणे ते कुठल्या लेवलचे असतात, म्हणजे सिनियर लेवलचे असतात की सर्व्हिस किंवा टेक्निशियन वगैरे लेवलचे असतात? करेक्ट. सो बेसिकली सर, जे शोरूम्सच्या डिमांड येतात ते सेल्स रिलेटेड पण आहे, कारण जे टेक्निकल सेल्स असोसिएट्स पण नाही की ज्यांना ईव्हीचं नॉलेज आहे ते सेल करू शकतात. सेकंड इज याच्यामध्ये म्हणजे जे टेक्निशियन किंवा जे रिपेअर असेंब्लीचे रिलेटेड असेल, ट्रबल शूटिंग असेल, त्याच्यामध्ये आज जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे. आणि आमचं अजून एक मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी मध्ये पण आहे, तर तिकडे सुद्धा काही ऑपॉर्च्युनिटीज आम्ही तुम्हाला क्रिएट करून देऊ शकतो. किंवा नाशिकमध्ये रिवॅम्प ऑटो सुद्धा आहे, तर ते सुद्धा आम्हाला रिसेंटली अप्रोच झाले होते. त्यांचं आता 50+ लोकांना ते हायर करतायत, तर तिकडे सिनियर प्रोफाईल सुद्धा आहे त्यांच्याकडे अवेलेबल. ओके सो सर. बरेच ऑपॉर्च्युनिटीज आहे आमच्याकडे. रिसेंटली Okay, आता sir. इतर मध्ये सुद्धा आम्ही ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून दिल्या आहेत. सर एक म्हणजे विचारायला नाही हवं, पण एक विचारतो की सर हे जे सिनियर ऑपॉर्च्युनिटी जे आहे सिनियर लेवलचे, तर साधारण पे स्केल किंवा सॅलरी कसं आहे ते असू सर, शकतं? दॅट वी कॅन डिस्कस. तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला फोन करा. वी Okay. कॅन नॉट डिस्क्लोज पब्लिकली ऑन द वेबिनार. ओके 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 थँक्यू. ओके सर, थँक्यू. नेक्स्ट इज व्हॉट आर द ऑप्शन्स आफ्टर लिथियम आयन बॅटरीज, म्हणजे काय पुढच्या टेक्नॉलॉजीज? देर आर टू मेन थिंग्स की पहिले म्हणजे हायड्रोजन, विच इज थोडंसं टू व्हीलरसाठी डिफिकल्ट आहे, बट रिसेंटलीच मी लिंक्डइनवर परवाच पोस्ट पाहिली की हायड्रोजन टू व्हीलर पण येतात मार्केटमध्ये. सम ऑफ द कंपनीज आर टेकिंग इनिशिएटिव्ह, बट ॲज हायड्रोजन इज व्हेरी मच एक्सप्लोजिव्ह, फोर व्हीलर साठी ते जास्त ऍप्लिकेबल आहे. सो नितीन गडकरी सर सुद्धा त्याच्यात बरंच इनिशिएटिव्ह घेत आहेत, आणि हायड्रोजन हा पहिला ऑप्शन आहे. आणि दुसरा जे मी सांगितलं एसीसी बॅटरी, ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी, जी इंडियातच बनेल आणि इंडियातच बनल्यामुळे ती स्वस्त होईल. हे दोन मेन आता तरी दिसत आहेत, बट एकदम फ्रँकली सांगतो टेक्नॉलॉजी इमर्जिंग आहे. सो वी नवर नो मध्येच एखादं इनोव्हेशन झालं, कारण DRDO कंटिन्युअसली बॅटरीमध्ये काम करत आहे. अल्युमिनियम एअर बॅटरीवर पण काम चालू आहे, बऱ्याच बॅटरीवर चालू आहे. सो जर ब्रेक थ्रू झाला तर मे बी दुसरी टेक्नॉलॉजी पण मध्येच मार्केटमध्ये येऊ शकते, बट आता तरी एसीसी ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल आणि हायड्रोजन हे दोन प्रॉमिनंट ऑप्शन दिसत आहेत. करेक्ट करेक्ट, येस. सर याच्यामध्ये D2C असतं का? आय थिंक ओला इज D2C, राईट? हो डायरेक्ट टू कन्झ्युमर. येस हो हो हो. येस येस. सो आहे, तसं पण आहे, म्हणजे इट्स नॉट ऑलवेज नेसेसरी की डिस्ट्रीब्युटर आहे. D2C पण याच्यामध्ये मॉडेल आहे, आणि ओलाचा तसंच मॉडेल आहे, त्यांनी लॉन्च केलंय. सो ज्यांना ना कोर्सला रजिस्ट्रेशन करायचं असेल ते उद्योगवारीच्या वेबसाईटवर जाऊन, तुम्हाला लिंक ऑलरेडी टाकलेली चॅट बॉक्स मध्ये, तर त्या लिंक थ्रू तुम्ही या कोर्सला रजिस्ट्रेशन करू शकतात. किंवा उद्योगवारी वेबसाईटवर तुम्ही जर का गेले उद्योगवारी.com ला, तर इकडे टेक्नॉलॉजी हा डोमेन आहे. त्या टेक्नॉलॉजी डोमेनच्या अंडर तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकलचा हा कोर्स दिसेल, जिकडे तुम्ही या कोर्सला डिरेक्टली रजिस्ट्रेशन करू शकता. सो इलेक्ट्रिक व्हेकल मास्टर क्लास ची नवीन बॅच आमची 18 पासून चालू होत आहे, आणि याचा टायमिंग आहे रोज रात्री 8 ते 9:30 या वेळेमध्ये लाईव्ह ऑनलाईन हा कोर्स होणार आहे. तर इकडे तुम्ही तुमचे डिटेल्स फिलअप करून इकडे रजिस्टर क्लिक केला तर तुम्हाला पेमेंट विंडो ओपन होईल, जिकडे तुम्ही ऑटोमॅटिकली ऑनलाईन पेमेंट करून रजिस्टर करू शकता. सो टिल 15th ऑगस्ट आम्ही या कोर्सची फी 3600 ठेवलेली आहे. आफ्टर दॅट द कोर्स फी विल बी हाईक टिल इंडिपेंडन्स डे ऑफर, यू कॅन से. आम्ही तोपर्यंत या कोर्सची फी 3600 ठेवलेली. ओके, सो खूप पॉप्युलर कोर्स आहे आमचा हा, आणि खूप याच्यातून ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट झाल्या. खूप लोकांना एम्प्लॉयमेंट मिळाले, शोरूम्स त्यांनी स्टार्ट केले.
सो खूप कमी आणि मेन इज आपल्याला प्रसाद सर पूर्ण गायडन्स करणार या कोर्समध्ये. सो त्यांचा या इंडस्ट्रीतला इतका डीप नॉलेज आहे की याच्या सरांसारखे मेंटॉर्स हार्डली यू कॅन गेट. लाईव्ह ऑनलाईन कोर्स आहे, त्याच्यामुळे तुमचे सगळे क्वेरीज या कोर्समध्ये सगळे क्लिअर होईल आणि एक कम्युनिटी या खूप चांगली बनते आमची इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये. सो जी आज पूर्ण महाराष्ट्रात स्प्रेडेड आहे आणि तुम्हाला एक चांगला तुमचा सर्कल बनू शकतो इलेक्ट्रिक व्हेकल रिलेटेड. सो आय नो बरेच स्टुडंट्स असतात याच्यामध्ये, बरेच इंजिनिअरिंगचे असेल, कॉमर्स डिफरंट बॅकग्राऊंड असेल, काही ओनर्स असतात. सो तुमच्यामध्ये बरेच या कोर्स थ्रू याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतील आणि तुमचा एक चांगला नेटवर्क तयार होईल. आता आपण लास्ट 1 or 2 questions घेऊयात. सो आर देअर एनी पॉसिबिलिटी टू मेक ईव्ही टू अडॉप्ट एक्सपेक्टेड चेंजेस इन बॅटरी कंपोनंट, म्हणजे जे एक्झिस्टिंग आहे ते अडॉप्ट होऊ शकेल का? ऑफकोर्स आता याच्यात मी तेच सांगितलं मगाशी की कंटिन्युअसली देर इज सम इनोव्हेशन गोइंग ऑन आणि DRDO सारखी पण जी नॅशनल इन्स्टिट्यूट आहे ती पण इन्व्हॉल्ड आहे. सो बॅटरी कॉम्पोनंट्स मध्ये ह्याचा चेंजेस होत राहतील. बॅटरी टेक्नॉलॉजी चेंज होईल. बॅटरीचे कनेक्टर्स, बॅटरीचा जो मेन एक्सटर्नल केसिंग आहे किंवा बॅटरीची जी वायरिंग आहे किंवा त्याचं सिरीज पॅरल कनेक्शन आहे, याला लागणारे कॉम्पोनंट चेंज नाही होणार. केमिस्ट्री चेंज होऊ शकते, म्हणजे जे केमिकल रिएक्शन्स त्याच्यात होतात, मटेरियल जे वापरलं जाऊ शकतं आतमध्ये बॅटरीच्या, दॅट कॅन गेट चेंज्ड इन नेक्स्ट 2-3 years मे बी. येस ओके. आणि प्रॅक्टिकल जे लाईव्ह ऑनलाईन होणार आहे, तुम्हाला सगळे झूम वरती लाईव्ह ऑनलाईन सगळे सर दाखवणार आहे याच्यामध्ये कसे कंपोनंट्स ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला सगळे असेंब्ली, एक प्रोडक्ट जो व्हेकल आहे ते तुम्हाला सगळे कंपोनंट्स आणि लाईव्ह ऑनलाईन तुम्हाला याच्यामध्ये होणार आहे. सो उद्योगवर्धींनी आजचा ज्यांनी वेबिनार अटेंड केला किंवा उशिरा जॉईन केला किंवा पुन्हा बघायचा असेल तर उद्योगवर्धींच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जिकडे तुम्हाला वेबिनार सिरीज हा आमचा प्लेलिस्ट आहे, जिकडे तुम्हाला आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग पुन्हा बघायला मिळेल. आम्ही कंटिन्युअस विविध विषयावरती वेबिनार्स घेत असतो. सो तुम्ही नक्कीच आमचे बाकीचे पण वेबिनार्स बघू शकतात आणि आजच्या वेबिनारचा सुद्धा तुम्ही शेअर तुमच्या सर्किल नेटवर्कमध्ये करू शकतात. आणि जे उद्योगवर्धींचे अपडेट्स ग्रुपला अटॅच्ड आहे त्यांना आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग अपडेट्स ग्रुपला पण लिंक त्याची पाठवली जाईल. सो विथ दिस आपण आजचा वेबिनार थांबूयात. सो थँक्यू सो मच प्रसाद सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि आजची ऑडियन्स खूप इंटरेस्टिंग होती. खूप आज अक्रॉस महाराष्ट्रातून खूप आज लोक जॉईन झाले. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग अस. आणि खूप तुमचे इंटरेस्टिंग क्वेश्चन्स होते आणि आय होप बरेचसे जण याच्यातून कोर्स अटेंड करतील. सो थँक्यू फॉर वंडरफुल फीडबॅक. बरेच मला चॅट बॉक्स वरती येत आहेत. थँक्यू. सो थँक्यू एव्हरीवन फॉर वंडरफुल फीडबॅक. आणि तुम्ही तुमचे पब्लिकली पण फीडबॅक्स टाकू शकतात. आणि कोर्स ज्यांना करायचा आहे तर नेक्स्ट वीक मध्ये 18 ऑगस्ट पासून याची नवीन बॅच चालू आहे. सो तुम्ही ते कोर्सची नवीन बॅच याची जॉईन करू शकता. सो थँक्यू. आय होप आज सगळ्यांना सेशन आवडला. येस. सो थँक्यू एव्हरीवन. प्रदीपजी, रवीजी, great. Thank you. Thank you so much, sir, for the opportunity. Hope Yes. to see maximum number of participants. Yes, sir. Yes. Thank you. Yeah, good evening. Bye. Bye. Good night, everyone. Thank you. Bye.